ब्रह्मांड भ्रमिते पुनो भाग्यवान जीव गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्तिलता बीज. भगवंताच्या कृपेने आणि वैष्णवांच्या कृपेने या भक्तिलता बीज जे आहे ते प्राप्त होतं. म्हणून योगम युंजन मदाश्रय, माझ्या आश्रयाने या योगामध्ये लावू शकतोस. कोणता योग? माझ्यामध्ये मन लावण्याचा योग. मग गोपींना सर्वश्रेष्ठ का म्हटलेलं आहे? व्रज स्त्रिया कृष्ण विषक्त मानसा. कारण वृंदावनातील गोपींचं मन कृष्णावरती पूर्णपणे आसक्त होतं, 100% आसक्त होतं, त्याच्याहूनही जास्त. विषक्त मानस, त्यांचं मन पूर्णपणे त्या कृष्णामध्ये आसक्त होतं. तर हा जो योग आहे भगवंतांना, तो श्लोक दाखवा अजून ना. तर भगवंतामध्ये मन लावण्याचा जो योग आहे तो सर्वोत्तम योग आहे, त्याला भक्तियोग म्हणतात. आणि हा भक्तियोग आपण आपल्या मनाने नाही करू शकत. योगम युंजन मदाश्रय, माझ्या आश्रयाने करू शकतो. असंशयम, तू याच्यामध्ये कुठलाही संशय बाळगू नकोस. तुला पूर्णत्व प्राप्त होईल नाही होईल नाही. एकदा का आपण प्रभुपाद उपदेशामृताच्या तात्पर्यात लिहितात उत्साहात निश्चयात धैर्याच्या, की एकदा का भक्ती पंथाला आपण लागलो की भगवंत ओढून खेचून फरफटत नेतात, पण काहीही करून पूर्णत्वाला भगवंत नेतातच. असंशय 100% विश्वास पाहिजे भगवंतावर, की भगवंत माझं रक्षण करतील. समग्रम, संपूर्णपणे समग्र ज्ञान मला याच्यात मिळेल, समग्र संरक्षण माझ्या ह्याच्यात होईल, समग्र धार्मिक अनुष्ठान माझे याच्यातर्फे होईल. कशातर्फे? भगवंतामध्ये मन लावल्यानंतर. आणि मला तू समग्र कसा ज्ञासेसी यथात ज्ञासेशी, कशा प्रकारे तू जाणू शकतोस ते तू श्रवण करता. तच्छृणु. प्रभुपाद या तात्पर्यामध्ये या श्लोकाच्या खूप सुंदररित्या श्रवण भक्तीचं महत्व सांगतात. तर आता काही मुद्दे असे आहेत जे आपण चर्चा करणार आहोत, की ती या प्रकारे. तर श्लोक बंद करा. तर 3 गोष्टी महत्वाच्या आहेत भगवंताचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी. 3 गोष्टी महत्वाच्या आहेत भगवंताची भक्ती प्राप्त करण्यासाठी, भगवंताचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी. या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. कुठल्या कुठल्या? श्रवण केलं पाहिजे आपण. आपण जर श्रवण केलं नाही तर आपण भगवंताविषयी जाणू शकत नाही. आणि आपण जर जाणलो नाही भगवंताविषयी तर आपण भगवंताचं भक्ती नाही करू शकत. का बरे श्रवण करायची गरज आहे? अहो, सगळं ज्ञान जे आहे ते श्रवणानेच प्राप्त होतं. ज्यावेळेला आपण कॉलेज शाळामध्ये जातो, ज्यावेळेला शाळा मास्तर किंवा प्राध्यापक आपल्याला शिकवतात, आपण श्रवणच करतो ना. श्रवणाशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. किंवा जे जाहिरात कंपनी आहेत, सगळ्याच्या ऍडव्हर्टाईज चालू टीव्हीवरच्या किंवा गुगलवरच्या, युट्यूबवरच्या, ह्या काय करतायत? तुम्हाला श्रवण तर घडवतायत. तुम्ही आता युट्यूब चालू केला तर लगेच येते बघा, ऑनलाईन रमी खेळ राहून रमी, बरोबर, लगेच येते ते. किती वारंवार कुठलंही तुम्ही चालू करा, ऍडव्हर्टाईज आहेच. बंबार्डिंग केलं जाते. एकच जाहिरात 1000 वेळा दाखवतात दिवसभरात, कितीतरी वेळा दाखवतात. एकच जाहिरात वारंवार आपल्याला श्रवण घडविण्यात येतं. वारंवार टीव्हीवर बघतो, मोबाईलवर बघतो, वर्तमानपत्रात वाचतो, बाहेर गेल्यावर मोठमोठ्या होर्डिंगवर वाचतो, आणि मग आपल्या लक्षात येतं हे नेमकं तेच खरं असेल. इतकी जाहिरात म्हणजे काय? वारंवार आपल्या कानावर टाकण्यात येतं, वारंवार आपल्या डोळ्यांच्या माध्यमातून मनावर बिंबवण्यात येतं की ही गोष्ट चांगली आहे, हा साबण चांगला आहे, ही टूथपेस्ट चांगली आहे, किंवा हे तेल चांगलं आहे, किंवा हे कोल्ड्रिंक चांगलं आहे. वारंवार सांगण्यात येतं. IPL क्रिकेट मॅच चालू आहे सध्या. लॉकडाऊनमुळे स्टेडियम मध्ये लोक नाहीयेत, प्रेक्षक नाहीयेत. मी विचारलंय का क्रिकेट शौकीनला, मग हे कसं ह्यांचा पैसा कसा निघतो? ते म्हणले ते जाहिराती आहेत ना. कुठे जाहिराती म्हणले?
ते म्हणले त्यांच्या टी शर्टवर, बॅटवर, बॉलवर, इकडं तिकडं सगळीकडे जाहिराती आहेत किंवा टीव्हीवर येणाऱ्या जाहिराती आहेत. या जाहिरातीमुळे काय होतं की त्यांना करोडो रुपये मिळतात आणि ते क्रिकेट खेळाडूंना पण द्यायला देतात. तर इतकं श्रवण घडवण्यात येतं आपल्याला, त्यावेळी पडतं की हा जो क्रिकेट स्टार आहे विराट कोहली किंवा MS धोनी किंवा जो कोणी आता स्टार असेल तो, हे कोल्ड्रिंक पितो म्हणजे चांगलंच असलं पाहिजे, असं श्रवणद्वारे आपल्याला या गोष्टींमध्ये गुंतवण्यात येतं. हे तर व्यावहारिक जगातलं सांगतोय मी तुम्हाला. श्रवण फार महत्वाचं आहे, कारण आपल्या सर्व इंद्रियांमध्ये कर्मेंद्रिय फार महत्वाची आहेत आणि झोपल्यानंतर ते सुद्धा कार्यरत असतात. झोपल्यावर डोळे बंद असतात, बरेचसे इंद्रिय बंद असतात, परंतु झोपल्यानंतर कर्मेंद्रिय कार्यरत असतात. एकदा पती पत्नीचं भांडण होतं इथं मुंबई शहरामध्ये आणि दोघे रात्री न जेवता झोपतात, रुसतात, काही एकामेकाला बोलत नाही. सकाळी भल्या पहाटे पतीची फ्लाईट असते बँकॉकसाठी, पत्नी उठवत नाही, कारण दोघांनी बोलायचं, न बोलण्याचं व्रत घेतलं असतं. मी का बोलू, पहिला त्यांनी बोलायला पाहिजे ना, त्यांची चूक आहे असं पत्नी वाटतं. पण फ्लाईटची वेळ निघून चाललेली असते, फ्लाईटची वेळ निघून चाललेली असते. तर पत्नी काय करते, एक पाटीवर लिहिते, उठा विमानाची वेळ झाली, आता आवरा लवकर, असं लिहिते आणि जवळजवळ ठेवते. काय उपयोग आहे त्याचा? फ्लाईट निघून गेल्यावर पतिदेव उठतात आणि वाचतात. तुला काय अक्कल आहे का म्हणतात. डोळे तर बंद असतात, कोण वाचणार आहे ती जाहिरात तुझी? तुला जर ओरडून उठवलं असतील तरी चाललं असतं ना, मी गेलो असतो बँकॉकला, माझी महत्वाची मीटिंग होती. तर झोपल्यानंतर कान कार्यरत असतात. आपण आता निद्रिस्थ अवस्थेत आहोत, भगवंतापासून दूर गेलेलो आहोत, तर आपले कानच कार्यरत होतात. म्हणून श्रवण केलं पाहिजे. बाकी कचरा ऐकण्यापेक्षा टीव्हीवरच्या बातम्या म्हणा, बाकीचं इतकं सगळं भ्रष्टाचार, या गोष्टी त्या गोष्टी, आता तुम्ही कुठलंही चॅनल उघडला तर कोरोनाची बातमी आहे. हे सगळं ऐकत बसण्यापेक्षा किंवा कुणी किती पैसे खाल्ले, कुणी कुणाचा खून केला, हे श्रवण करण्यापेक्षा भगवंताविषयी श्रवण करावं. बरं ठीक आहे, भगवंताविषयी श्रवण करावं, कुणाकडून करावं? टीव्हीवरचे धारावाहिक, आजी आजोबा, की तथाकथित जे अध्यात्मवादी त्यांच्याकडून? अजिबात नाही. जसं आपण काल चर्चा केली की ज्या प्रकारे आपल्याला जर मेडिकलची डिग्री हवी असेल तर अधिकृत मेडिकल कॉलेजमध्ये जातो, बोगस मेडिकल कॉलेजमध्ये आपण जात नाही. आणि जर गेलो तर डिग्री खोटी असेल, त्याचा काही उपयोग नाही. तर अधिकृत मेडिकल कॉलेजमध्येच. एकदा काय होतं, एकदा एक व्यक्ती, ही फार पूर्वीची घटना आहे, 50-60 वर्षापूर्वीची, खेडेगावमध्ये जातो आणि एक इलेक्ट्रिक खांब तयार करतो, त्याला वायरी जोडतो, सगळ्यांच्या घरामध्ये इलेक्ट्रिक कनेक्शन देतो आणि बल्ब आणून लावतो, ट्यूबलाईट लावतो, सगळं लावतो आणि बटन दाबतो, लाईट येतच नाही. त्या गावातील एक बुजुर्ग व्यक्ती, वृद्ध व्यक्ती म्हणतो, अरे मूर्खा, तुझा जो इलेक्ट्रिकचा खांब आहे ना, मुख्य खांब, त्याचं कनेक्शन पॉवर हाऊस, जे धरणातून वीज निर्माण होते, त्या पॉवर हाऊसला तुझं कनेक्शन आहे का? ते नसेल तर काय उपयोग नाही तर फॅन्सी बल्ब ट्यूबलाईट लावून. त्याच प्रकारे जोपर्यंत एखादा आध्यात्मिक गुरु किंवा प्रचारक याचं अधिकृत परंपरेशी कनेक्शन नाही, तोपर्यंत तो किती चांगला गोड बोलू दे, तर त्याला काही एक उपयोग नाही. तर अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून आलेल्या वैष्णव जनांकडून, जे मी तुम्हाला काल सांगितलं, आपण श्रवण केलं पाहिजे. श्रवण तर केलंच पाहिजे, परंतु कुणाकडून? जसं कुठल्याही लाल डब्यात पत्र घातलं तर ते पोहोचत नाही, पोस्टाने अधिकृत केलेल्या बॉक्समध्ये घातलं तरच जातंय ते. तसं भगवंतानी अधिकृत केलेले हे 4 संप्रदाय, ब्रह्म, रुद्र, कुमार आणि श्री संप्रदाय, त्यांच्या संप्रदायातून आलेले जे कोणी वैष्णव आहेत, ते वैष्णव जे काही प्रचार करत आहेत, त्याचा अंगीकार आपण श्रद्धेने केला पाहिजे. श्रद्धावान, श्रद्धेने आपण श्रवण केलं पाहिजे.
आपण इतरत्र सर्वत्र श्रद्धा ठेवतो, परंतु ज्यावेळेस देवाचा प्रश्न येतो, भगवंताची भक्तीचा प्रश्न येतो, त्यावेळेस आपल्या हजार प्रश्न असतात. असंच का, तसंच का, ह्यव का, तेव का, आपले शेकडो प्रश्न असतात. देवाला समोर आणा त्यावेळेस मी त्याच्यावर विश्वास ठेवतो. मला साक्षात्कार देऊ देत त्यावेळेस मी विश्वास ठेवतो. हे प्रश्न आपण इतरत्र विचारत नाही. त्यावेळेला आपल्याला आई सांगते की बाळ, हे तुझे पप्पा आहेत, हे तुझे बाबा आहेत. त्यावेळेला आपण बिनधास्त विश्वास ठेवतो आईच्या शब्दांवरती. आपण तिला क्रॉस क्वेश्चन नाही करत, प्रतिप्रश्न नाही करत की हेच का माझे बाबा, नाही प्रश्न विचारत. हेच का माझे बाबा. आपण संपूर्ण श्रद्धा ठेवतो आईवरती. त्याच्या पुढे आपण ज्यावेळेस एखाद्या बसमध्ये बसतो, रेल्वेत बसतो किंवा विमानामध्ये बसतो, आपल्याला अढळ श्रद्धा असते की या बसचा ड्रायव्हर, रेल्वेचा जो ड्रायव्हर किंवा लोको पायलट म्हणतात आणि विमानाचा जो पायलट आहे, यांच्याकडे पूर्णपणे प्रशिक्षण प्राप्त झालेलं सर्टिफिकेट आहे, लायसन्स आहे आणि हे मला निश्चिंतपणे घेऊन जातील इप्सित गंतव्यस्थळी, अशी आपल्याला 100% पूर्ण विश्वास असतो, श्रद्धा असते. आपण कधी बसमध्ये बसल्यावर त्या ड्रायव्हरला विचारत नाही, बाबा तुझं लायसन्स दाखव. किंवा आपण ज्या ट्रेनमध्ये बसतो त्यात जाऊन बसल्यावर पहिल्यांदा उतरून पुढे जात नाही इंजिनकडे, ए बाबा तुझं लायसन्स दाखव मला पहिला, मग मी बसतो. आपण विचारतो का? नाही विचारत. आपला 100% विश्वास असतो. आपला त्या चालकावरती 100% विश्वास असतो की विमानात बसल्यावर आपण कॉकपिट मध्ये जाऊन पायलटचं लायसन्स चेक करत नाही. आपण डोळे झाकून शांतपणे झोपी जातो गाडीमध्ये, रेल्वेमध्ये आणि विमानामध्ये. इतकी श्रद्धा असते आपली. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, आपण वैज्ञानिक शास्त्रज्ञांवरती खूप विश्वास ठेवतो. नील आर्मस्ट्रॉंग आणि बझ आल्ड्रिन चंद्रावर जाऊन आले. यांनी जाहिरात केली, आपण लगेच मांडलं, गेले की नाही आपण शहानिशा केला नाही. किंवा न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन असे जे रासायनिक संयुग आहेत किंवा जे टर्मिनॉलॉजी आहे, हे शास्त्रज्ञांनी सांगितले ना, आपण लगेच विश्वास ठेवला. इलेक्ट्रॉनला अजून कोणी बघितलेलंच नाही, तरी आपण विश्वास ठेवतो न बघताच. ह्या सगळ्या गोष्टी आपण अंधविश्वासाने स्वीकार करतो. चंद्रावर गेलेल्या म्हणा किंवा इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, किंवा आई आणि वडिलांचं जे आपल्याला प्रमाण हवं ते, बस मधला चालक, रेल्वेतला चालक किंवा विमानाचा चालक, त्याच्यावर आपण अंधविश्वासाने बसतो, श्रद्धा करतो आपण. त्याच्या पुढे सांगतो, आपली श्रद्धा डेली लाईफ मध्ये, दैनंदिन जीवनात आज सुद्धा किती महत्वपूर्ण बघा. आपण विश्वास ठेवतोच ठेवतो. पुरुषांसाठी ज्या आपण जातो न्हाव्याकडे दारी करण्यासाठी, त्यावेळी 100% विश्वास असतो की हा न्हावी जो आहे याचा वस्तारा किंवा ब्लेड जे आहे तो माझा गळा कापणार नाही. असं बसतो निवांत, डोळे झाकून, आणि त्याला आपला घसा दिलेला असतो, गळा दिलेला असतो. आपण त्या ठिकाणी तो न्हावी आपला एकतर जीव घेऊ शकतो, नाहीतर आपल्याला जीवदान देऊ शकतो. तो काहीही करू शकतो, तो काहीही करू शकतो. आणि आजकाल जेलमधून बाहेर येणे काही अवघड गोष्ट नाहीये. सगळं तोडपाणी केलं की सगळं बाहेर येतं. तो काहीही करू शकतो. इतकी श्रद्धा त्या न्हाव्यावरती आपली असते की हा मारणार नाही. जर आपण अशा व्यवहारिक जगामध्ये रोज पदोपदी पावलोपावली श्रद्धा आणि विश्वास ठेवत असेल, तर साधू संतांवरती जे भगवंताची भक्ती करत आहेत त्यांच्यावरती का श्रद्धा ठेवायची नाही आणि त्यांच्याकडून आपण का श्रवण करायचं नाही? जर सगळीकडेच आपण कचरा श्रवण करत असू, सगळीकडेच आपल्याला अधिकृत शाळा कॉलेज पाहिजे, तर अधिकृत गुरुजनांकडून आपण श्रवण का करू नये श्रद्धेने? कारण याचा फायदा असा आहे की याच्यामुळे कृष्ण प्राप्ती होते. अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील गुरुजनांकडून आपण जर नम्रपणे श्रवण केलं श्रद्धापूर्वक, तर कृष्ण प्राप्ती होते.
कृष्ण प्राप्ती होय जहा होय ते. तर ही श्रद्धा जी आहे ती काय आपल्याला Amazon वरती ऑनलाईन मिळत नाही किंवा फ्लिपकार्ट वरती किंवा गुगल वरती प्राप्त होत नाही किंवा आपल्याला कुठल्याही दुकानात प्राप्त होत नाही. ही श्रद्धा जी आहे, तुम्ही कृपा करी श्रद्धा बिंदू दिया देहा कृष्ण नामधने. ही श्रद्धा जी आहे ते साधू संतांजवळ मिळते, भक्तांजवळ मिळते. भगवंत माझं रक्षण करतील. ही श्रद्धा हवी आणि ती श्रद्धा विकसित करण्यासाठी श्रवण करायला हवं. प्रभुपाद एक फार छान कथा सांगतात चोराची. एक चोर असतो आणि भागवत कथेमध्ये ऐकतो की भगवान श्रीकृष्ण हे वृंदावनात राहतात. त्यांच्या अंगावरती यशोदा मैयाने खूप काही आभूषण अलंकार घातलेले आहेत आणि कृष्ण फार सुंदर दिसत आहेत. सोन्याचे अलंकार आहेत, मोत्याचे आहेत, हिऱ्याचे आहेत. त्यावेळेस चोर विचारतो एकदा प्रवचन करायला की हा राहतो कुठे मुलगा? हा वृंदावनला राहतो मथुरामध्ये. ओके. काय करतो? हा जंगलात जातो गायी घेऊन. अच्छा. त्याला वाटते बरं झालं जंगलात एकटाच फिरतो हा गायी घेऊन, ह्याला मारू आपण आणि घेऊ सगळं. बरं 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 मला ह्याचा ऍड्रेस नीट सांगा. तो यमुना किनारी वृंदावनात राहतो, त्याचं नाव कृष्ण आहे. त्यावेळी हा चोर विसरू नये म्हणून सतत उच्चारण करत येतो, यमुना तीरी कृष्ण वृंदावन, यमुना तीरी कृष्ण वृंदावन. यमुनेच्या किनारी कृष्ण नावाचा मुलगा आहे जो वृंदावनात राहतो. बरोबर 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 करत येतो. आणि वृंदावनात आल्यानंतर त्याची तीव्रता इतकी असते कृष्णाला भेटण्याची, तो जंगलात कृष्णाला भेटतो वृंदावनाच्या वनामध्ये आणि तो म्हणतो की तू किती सुंदर आहेस, तुझे सगळे अलंकार मला पाहिजेत. कृष्ण म्हणतात नाही 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 नाही, माझी आई मला रागवेल. आणि कृष्ण त्याला आशीर्वाद देतात. तो तिथंच तात्काळ बेशुद्ध होतो आणि भगवंत त्याला पुन्हा उठवतात. त्यावेळेला त्याचे चोरत्व जाऊन, त्याच्यातील अनर्थ जाऊन तो एक शुद्ध महाभक्त बनतो. एक चोर सुद्धा श्रद्धेने साधू संतांकडून श्रवण केला आणि श्रद्धेने ज्यावेळी त्यांनी त्याचं अनुगमन केलं, उच्चारण केलं हरिनामाचं, त्यावेळेला त्याला कृष्ण प्राप्ती झाली. तर आपणाला का होणार नाही असं प्रभुपाद सांगतात. तर हे झाले पहिले 3 श्लोक 7व्या अध्यायाचे. कृष्ण याचं वर्णन करतात. श्रद्धापूर्वक परंपरेतून आपण श्रवण केलं पाहिजे. तत्शृणु. पुढचे 4 ते 12 या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की हे जे सगळ्या भौतिक प्रकृती आहेत ह्या माझ्याकडून येत आहेत. हे जे सगळं आपण ऐकत आहोत, बघत आहोत, ही जी भौतिक दुनिया आहे, अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतात की हे सगळे माझ्याकडून येत आहे अर्जुना. कोणत्या कोणत्या भूमीराप नलो वायू खम म्हणून बुद्धिरेवच अहंकार इति यमने भिन्ना प्रकृती अष्टधा. ही जी भूमी आहे, आप म्हणजे पाणी, वायू, हवा, खम म्हणजे आकाश, मन, हे जे 8 प्रकृती आहेत या सगळ्या माझ्यापासून येत आहेत. यमे हे माझ्या प्रकृती आहे, भगवंतांनी तयार केल्या, कुठल्या वैज्ञानिकाने शास्त्रज्ञांनी तयार केलेले नाहीत आपल्या प्रयोगशाळेमध्ये. आणि याच्यापेक्षाही एक श्रेष्ठ प्रकृती आहे. कुठली? ती आध्यात्मिक प्रकृती. अपरेयम इतस्त्वन्यम प्रकृती विद्धी मे परम जीवभूतम महाबाहो. हे तर भौतिक प्रकृती झाली आणि याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे जीव प्रकृती. ते म्हणजे आपण सर्व. आपण या भौतिक प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहे असं कृष्ण सांगतात. य इदम धार्यते जगत. तेच ह्या जगाचं संचलन करत आहेत किंवा याचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करत आहेत असं भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत. आणि प्रकृती निर्माणच कशाला केली तुम्ही? अरे अर्जुना, ही जी प्रकृती आहे ती प्रकृती एक जेल आहे. जेल ज्या प्रकारे जेल असतो ना, याच्यामध्ये कैद्यांना ठेवण्यात येतं. तुम्ही कधी जेलमध्ये गेलाय? तुम्ही गेला की नाही माहित नाही, परंतु मी गेलो जेलमध्ये, येरवडा जेलमध्ये. ते पण गैरसमज करू नका, आम्ही प्रवचन द्यायला गेलो होतो. तर प्रत्येक जेलमध्ये गेलोय मी प्रवचन देण्यासाठी कैद्यांना. तर त्याचं उद्दिष्ट हे असतं की जे कायद्याचं उल्लंघन करतात अशा उद्धट नागरिकांना जेलमध्ये आणून ठेवण्यात येतं. तर हे भौतिक जग जे आहे, कृष्ण अर्जुनाला सांगतात की या लोकांसाठी निर्माण केलेलं आहे. जे भगवंताच्या धामामध्ये, वैकुंठामध्ये भगवंताचे नियम पालन करत नाही त्यांना या जगात आणून ठेवलं जातं. दुर्ग. दुर म्हणजे
अतिशय कठीण आणि ग म्हणजे गमन, ज्याच्यातून बाहेर जाणे अत्यंत कठीण आहे त्याला म्हटलेलं आहे दुर्ग. सिंधू दुर्ग, अवघड आहे. विजयदुर्ग, नळदुर्ग, चित्रदुर्ग अत्यंत कठीण आहे त्याच्यातून बाहेर जाणे. दुर्गा, आणि हे जे दुर्ग आहे, हे जे जेल आहे, याची अधिष्ठात्री आहे दुर्गा, पार्वती देवी. भौतिक प्रकृती शक्ती ती आहे. सृष्टी स्थिती प्रलय साधन शक्ती रेखा, छाये वयस्य भुवनानि बिभर्ति दुर्गा, इच्छानुरूपमपि यस्य च चेष्टते सा, गोविंदमादि पुरुषं तमहं भजामि. ब्रह्माजी सांगतात ब्रह्मसंहितेच्या 5व्या अध्यायात की इच्छानुरूपमपि, भगवान गोविंदाच्या इच्छेने ही सृष्टी प्रकट होते आणि अप्रकट होते. त्यांनी ह्या दुर्गा देवीला अपॉइंट केलेलं आहे. सुपरिंटेंडेंट ऑफ जेल, ही कारागृहाचे अधीक्षक आहे दुर्गा देवी. आणि तिच्या हातामध्ये बंदूक नाही, त्रिशूळ आहे बघा. ते हे त्रिशूळ आपल्याला दाखवण्यात येतं त्या असुराला मारलेलं आहे. हे त्रिशूळ कशाचं प्रतीक आहे? आदि दैविक, आदि भौतिक आणि आदि आत्मिक. नैसर्गिक संकट, इतर जीवांकडून येणारे संकट आणि आपल्या स्वतःकडून मिळणारे संकट, शरीरापासून मनापासून, हे ते 3 त्रिशूळाचे अणकुचीदार टोक आहेत. आणि हे त्या राक्षसाच्या छातीत नाही, आपल्या छाताडात मारलेलं आहे. सर्वांनाच नैसर्गिक संकट येतात, सर्वांनाच इतर जीवांकडून त्रास होतात आणि सर्वांना स्वतःच्या शरीराकडून त्रास होतात. हे दुर्गा देवीची प्रताडणा आहे. आपण सगळे तुरुंगवासी आहोत, आपण सगळे कैदी आहोत. का? कारण आपण सर्वांनी, कृष्ण पुढे सांगतात, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. हे अर्जुना, या सगळ्यांनी भोग करण्याची प्रवृत्ती केली की मीच एकटा आनंद घेणार, दुसऱ्या कोणी नाही. त्याच्यामुळे या जेलमध्ये ठेवण्यात आले. बघा तुम्ही, प्रत्येकाला वाटते मीच जास्त आनंद घ्यावा, मी जास्त भोग घ्यावा. एका कुटुंबाला वाटते की समाजाने आमची मदत करावी, कुटुंबात पती पत्नीला वाटते की घरातल्या सर्वांनी आमच्या दोघांची मदत करावी, पती पत्नीमध्ये पण वाटतंय की मला हिनं मदत करावी, सपोर्ट करावी, त्यांनी मला सपोर्ट केला पाहिजे. प्रत्येकाची वैयक्तिक भोग घेण्याची प्रवृत्ती असते, प्रत्येकाची असते. म्हणून या लोकांसाठी हे जेल बनवलेलं आहे. याच्यामध्ये आपण स्वतंत्ररित्या काहीच करू शकत नाही. आपण खाऊ शकतो जास्त, आपण खाऊ शकतो का? माझी स्पर्धा समजा मी लावली हत्ती बरोबर, तर कोण जिंकेल? हत्ती जिंकेल. मी जर जास्त झोपायची स्पर्धा लावली तर अस्वला बरोबर लावली तर कोण जिंकेल? अस्वल जिंकेल. मी जर पोहायची स्पर्धा माशा बरोबर लावली तर कोण जिंकेल? मासा जिंकेल. आणि उड्या मारायची स्पर्धा मी जर माकड्या बरोबर लावली तर माकड जिंकेल. आणि मांसाहार करायची स्पर्धा मी जर वाघा बरोबर लावली तर वाघ जिंकेल. आपण कुठलीच गोष्ट जास्त चांगल्यारीत्या करू शकत नाही. जनावर आपल्यापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे, आपल्यापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे. आणि आपण तरी म्हणतो की मी फार मोठा. आपल्याला सर्वच दृष्टिकोनातून बंधनात टाकण्यात आलेलं आहे. मी तुम्हाला भीती घालत नाहीये, पण आपली ओळख करून देत आहे. सकाळी उठावंच लागतं. किती उशीर झोपणार आहे आणि किती खाणार आहे आपण? आणि डायबिटीज आल्यावर तर पाक वनवासच सगळा. बरोबर? अपचन झाल्यावर तर काय बोलायलाच नको. तर आपण प्रत्येक दृष्टीने कन्फाइनमेंट मध्ये आहोत, बंधनात आहोत, कुंपणामध्ये आहोत. रिस्ट्रिक्शन्स आहेत सगळीकडे, या दुर्गा देवीने घातलेले. मग प्रश्न असा आहे, याच्यावर काय उपाय आहे की नाही? याच्यातून बाहेर कसे निघायचं? मग कृष्ण 13व्या आणि 14व्या श्लोकात सांगतात की हे अर्जुना, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरस्तया. ही माया कशी आहे? त्रिभीर गुणमयीर भावेर एभे इदम सर्वमिदम जगत. ही 3 गुणाने बनलेली दुर्गा देवी आहे. आणि मोहितम नाभिजानाति, लोक ह्या मायेनं मोहित झाल्यामुळे मला जाणत नाहीत. मामेभ्य परम अव्ययम,
त्यामुळे मला हे लोक जाणू शकत नाही. मग कोण जाणू शकतं? दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. हे अर्जुना, या जेलमधून निघण्यासाठी दैवी हेषा गुणमयी, ही जी गुणमयी माया आहे, सत्वगुण रजोगुण आणि तमोगुणाने बनलेली ही जी माया आहे ही दैवी आहे. दैवी म्हणजे कृष्णाची. मग प्रश्न असा उठतो, कृष्णाची माया आहे तर एवढी दुरत्या का, एवढी अत्याचारी का, एवढी अन्यायी का, एवढा मला त्रास का देते? भगवंताची माया तर एवढा त्रास द्यायला नाही पाहिजे ना भगवंत. तर याचं उत्तर असं आहे, ज्या वेळेला ही माया आपण भगवंताच्या सेवेत लावतो, मामेव प्रपद्यन्ते, ही माया आपण देवाच्या सेवेत लावतो, भगवंताच्या सेवेत लावतो, त्या वेळेला ही दैवी असते. आणि ज्यावेळेला आपण स्वतःच्या उपभोगात लावायचा प्रयत्न करतो त्यावेळेला ही दुरत्यया बनते. यत्र पूजस्ते नार्याः तत्र रमन्ते देवताः. तर शास्त्रांमध्ये अनेक ठिकाणी स्त्रियांचा उल्लेख केलेला आहे. काही ठिकाणी त्यांना सन्मान देण्यात आलाय, काही ठिकाणी त्यांच्याबद्दल सांगितले की ते तुम्हाला नरकात घेऊन जाशील. म्हणजे तथाकथित समाज सुधारक आणि इंडॉलॉजिस्ट आहेत, हे काय करतात, तेवढंच आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट स्टेटमेंट घेतात की स्त्रिया तुम्हाला नरकात घेऊन जाशील, आणि सगळीकडे थोतांड माजवतात की वैदिक शास्त्रामध्ये स्त्रीचा अपमान केलेला आहे, ते वाचू नका. हे अर्ध कुकुटी न्याय आहे. पूर्ण शास्त्र वाचा. स्त्रियांना शास्त्रामध्ये संपूर्णपणे सन्मान देण्यात आलेला आहे. यत्र पूजस्ते नार्याः तत्र रमन्ते देवता. जिथे नारीचा सन्मान केला जातो तिथे देवांचा वास असतो. ते घर सुखी आणि समृद्ध असतं. आणि जिथं नारीचा अपमान केला जातो तिथं दुःख दारिद्र्य निवास करायला लागतं. शास्त्रामध्ये वर्णन आहे. तर ज्या वेळेला एखादा व्यक्ती असं समजतो की प्रत्येक स्त्री हे माझ्या मातेप्रमाणे आहे आणि माझी जी धर्मपत्नी आहे ती देवी आहे, भगवंताची शक्तीचे प्रतिनिधी आहे, आणि तिला मी भगवंताच्या सेवेत लावेन, त्यावेळेला ते कुटुंब सुखी समृद्ध होतं. आणि ज्या वेळेला आपण उलटा उपयोग करतो, माझी जी स्त्री आहे ती शोषणासाठी आणि बाकीच्या स्त्रियांचा पण मी उपभोग घेणार, त्यावेळेला ती स्त्री त्याला पतनास कारणीभूत ठरते. प्रॉब्लेम स्त्रियांमध्ये नाही, प्रॉब्लेम आपल्या मानसिकतेमध्ये, आपल्या सोच विचारामध्ये. प्रॉब्लेम स्त्रियांमध्ये नाहीये. प्रभुपाद 3ऱ्या स्कंदात लिहितात, तुम्ही जर चांगला सन्मान दिला स्त्रीला तर ते तुम्हाला वैकुंठाला पण घेऊन जाते. तर त्यामुळे मम माया दुरत्यया, दुरत्यया का होते, कारण आपण तिचं शोषण करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला दुरत्यया होते. मग याच्यातून सुटका काय? मामेव प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. जो माझी आराधना करतो, जो माझं भजन करतो, कीर्तन करतो, भक्ती करतो, तो याच्यातून बाहेर जाऊ शकतो. मायामेतां तरन्ति ते. केवळ तोच व्यक्ती या मायादेवीच्या जेलमधून, तुरुंगातून, कारागृहातून त्याची सुटका होऊ शकते, अन्यथा नाही. दुरत्यया, अत्यंत कठीण असे संकट त्याला भोगावे लागते. तर हे मी सांगत नाहीये, तुमच्या समोर श्लोक आहे, तुम्ही स्वतः वाचू शकता. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया माम एव प्रपद्यन्ते मायाम एतां तरन्ति ते. म्हणून सर्व दुःखाचं समूळच हे आहे की मी स्वतः आनंद उपभोग घ्यावा, भगवंतांनीच का किंवा इतरांनी का नाही. ज्यावेळेला आपण समजतो की भगवंत हे सर्वाचे स्रोत आहेत, ही शक्ती भगवंताची आहे, हे सर्व जीव भगवंताचे अंश आहेत, या सर्वांना मी भगवंताच्या सेवेत लावतो आणि मी स्वतःही लागतो, त्यांच्या प्रसन्नतेसाठी कार्य करतो, त्यावेळेला आपण या संसार सागरातून मुक्त होतो. मायामेतां तरन्ति ते. त्यावेळेला साक्षात भगवंतच आपल्याला वाचवण्यासाठी येतात. पहिलं आले हरी, शंख चक्र शोभे करी, गरुड येतो खडकारे, नाभी नाभी म्हणे त्वरी. त्यामुळे भगवंत स्वतः आपल्याला वाचवण्यासाठी येतात. तर मग प्रश्न असा आहे पुढे की एवढं कठीण असून सुद्धा मग कोण लोक भगवंतांना शरण येत नाहीत? एवढं दुःख भोगून सुद्धा कोण कोण भगवंतांना शरण येत नाहीत? तर याचं वर्णन भगवंत पुढे करतात.
याचं वर्णन भगवंत पुढे करतात. हे 4 प्रकारचे लोक मला कधी शरणागत येत नाहीत किंवा होत नाहीत. ते कोण कोण आहेत? न मां दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा मायया अपहृत ज्ञाना आसुरं भावमाश्रितः. जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात, ते मला शरण येत नाहीत. आता आपला असा गैरसमज व्हायला नको की कृष्ण त्यांना शिव्या देत आहेत की त्यांना शरण न आल्यामुळे. तर ह्या स्वभावाचे लोक स्वाभाविकपणे कृष्णापासून दूर जातात. पहिला आहे मूर्ख, मूढ. मूढा हे कृष्ण सांगतायत ना. हे जे लोक आहेत ते कृष्णाकडे कधी येत नाहीत. ते कोण आहेत त्याचं वर्णन प्रभुपाद तात्पर्यात करतात की जे अत्यंत काबाड कष्ट करून पैसा कमवणे, मग तो मोलमजूर असेल, हमाल असेल, कुली असेल किंवा तो करोडपती अरबपती असेल, परंतु त्याच्या जीवनाचा एकच उद्देश आहे की काही करा पण पैसा मिळवून आनंद उपभोग घ्या. असे लोक भगवंताकडे येत नाहीत. यांना वेळच नसतो. हे कधीही भगवंताकडे येत नाहीत. त्याच्या पुढं नराधम. हे नर तर आहेत. हे मूर्ख मूढ जे आहेत ते जनावर आहेत बरं का, हे नर नाहीत. हे गाढवापेक्षाही जास्त कष्ट करणारे लोक आहेत. पहिला जो कॅटेगरी आहे मूढ, हे गाढवापेक्षाही खालच्या स्तराचे लोक आहेत. आणि नराधम हे नर आहे, त्याच्यावरची स्टेज आहे. ते सोशली सामाजिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या हे लोक उन्नत असतात, परंतु हे लोक भक्ती मार्गाला लागत नाहीत. यांना म्हटलं नराधम. ही दुसरी कॅटेगरी. मग याच्यामध्ये राजकारणी आले, काही श्रीमंत लोक आले आर्थिक दृष्ट्या, आणि त्याच्या पुढची स्टेज आहे मायेला अपहृत ज्ञान. ज्यांचं ज्ञान माया देवीने हरण केलेलं आहे, असे लोक. हे कोण आहेत? हे तत्ववेत्ते, कवी, तथाकथित वैज्ञानिक याच्यामध्ये येतात. यांना वाटतं की यांना खूप ज्ञान आहे, परंतु यांना भगवंताचं अज्ञान असल्यामुळे दुष्कृतीनं म्हटलेलं आहे. हे सुद्धा नास्तिकांच्या कॅटेगरीत येतात. हे लोक कधी भगवंतांना शरणागत येत नाहीत. काहीतरी फालतू कविता करायच्या, कुठल्याही कादंबऱ्या लिहायच्या, त्याला काहीच देणं नसतं. मी कसा शाळा शिकलो, माझे आई फार गरीब होते किंवा त्यांनी विरोध केला, हे कसं झालं, ते कसं झालं, आपलं जीवन चरित्र लिहिणार. त्याचा लोकांना काही त्याचा उपयोग नाही. किंवा कविता लिहिणे, प्रेमी युगलाच्या शायरी लिहिणे, हे लोक याच्यामध्ये येतात. स्वतःला विद्वान तर समजतात, परंतु यांना भगवंताचं अज्ञान असल्यामुळे हे लोक नास्तिकच राहतात, दुष्कृतीनच राहतात. आणि चौथी कॅटेगरी आसुरम भावमाश्रित. जे लोक आसुरी प्रवृत्तीचे आहेत. आसुरी प्रवृत्तीचे कोण माहितीये? तर वर्णन आहे तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात की जे लोक असा विचार करतात की भगवंत निराकार आहेत, हे सगळे लोक आसुरी प्रवृत्तीचे आहेत. भगवंताचा आकार नाही जे म्हणतात आणि भगवंत हे निराकार आहेत, या लोकांना आसुर म्हटलेलं आहे. आसुरी भाव धारण करतात. हे 4 प्रकारचे लोक, मूळ जे काबाड कष्ट करतात, किंवा जे नराधम आहेत, किंवा जे तथाकथित विद्वान आहेत, आणि जे आसुरी प्रवृत्तीचे आहेत, हे लोक कधीही भगवंताकडे येत नाहीत. म्हणून त्यांना म्हटलेलं आहे 4 प्रकारचे दुष्कृतीनं. हे वाईट लोक आहेत, हे नास्तिक लोक आहेत, असं भगवंत गीतेच्या या 15व्या श्लोकामध्ये सांगतायत. मग येतात कोण तुमच्याकडे? भगवंत 16व्या श्लोकात सांगतात कोण येते त्यांच्याकडे.
भगवंताची भक्ती करणारे, आराधना करणारे हे 4 प्रकारचे लोक आहेत. कुठले कुठले? चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनो अर्जुन आर्तो जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानींच भरतर्षभ. हे भरतर्षभ अर्जुना, माझ्याकडे हे 4 प्रकारचे लोक येतात. श्लोक दाखवा ना. तर माझ्याकडे हे 4 प्रकारचे लोक येतात. कोणते कोणते? सुकृतिनो अर्जुनो, हे सगळे पुण्यवान लोक आहेत. सुकृतिनो कोणते कोणते? आर्त म्हणजे जे दुःखामध्ये असतात. बऱ्याचदा आपण आर्त स्टेजलाच भगवंताकडे येतो. बहुतांश येणारे कलियुगातले जीव भगवंताकडचे हे आर्त असतात. आर्त म्हणजे दुःखी. परीक्षा आली लगेच देवळात जातो आपण पाया पडायला. आपल्या जीवनात काहीतरी संकट ओढवलं किंवा येणार असेल तर आपण देवाची आराधना करायला सुरुवात चालू करतो. बरोबर? या लोकांना म्हटलेलं आहे आर्त. याच्यामध्ये उदाहरण दिलेलं आहे ते गजेंद्राचं. गजेंद्र एक हत्ती होता आणि त्याला मगरीनं पकडलं होतं पाण्यामध्ये. त्याचा पाय प्रचंड प्रयत्न करूनही मगर त्याला सोडली नाही. त्यावेळेला त्या गजेंद्राने भगवंतांना प्रार्थना अर्पण केल्या. श्री गजेंद्र उवाच ओम नमो भगवते तस्मै यते चिदात्मकं पुरुषाय आदिबीजाय परेशाय धीमहि. हे भगवंता, मी तुम्हाला नमन करतो, जे सर्व सृष्टीचे चराचर सृष्टीचे मालक आहात, उत्पत्ती करता आहात आणि पालक आहात. माझं तुम्ही रक्षण करा. असं म्हणल्यावर त्या गजेंद्राचं रक्षण झालं, कारण त्याने दुःखाने आर्ततेने भगवंताची आळवणी केली होती. दुसरं उदाहरण आहे जिज्ञासू. तर जिज्ञासू लोक जे आहेत यांना जाणून घ्यायची इच्छा असते. हे जग कशासाठी बनवलं, माझा उद्देश काय, मानवी जीवनाचा उद्देश काय, असे लोक हे भगवंताकडे येतात. आणि अर्थार्थी, ज्यांना काहीतरी हवं असतं, डील करायचे असते भगवंताबरोबर. हे भगवंता, मला एवढं हा बिझनेस चालू केलेला आहे, सध्या मी 10 लाखाचा 20 लाख होऊ दे, तुम्हाला मी प्रॉपर्टी देतो. एकदा काय झालं, एक व्यक्ती बालाजीला गेला. बरेचसे बालाजीला जाणारे असे असतात नमुने. एकदा एक व्यक्ती बालाजीला गेला आणि बालाजीला म्हणला, भगवंता, पुढच्या वर्षी मला 20 लाखाचं प्रॉफिट झालं पाहिजे. 50% तुम्हाला देतो, 50% मला ठेवतो. आला, त्याला फक्त 10 लाखाचं झालं प्रॉफिट. तो पुन्हा बालाजीकडे आला आणि मला काय भगवंता, तुमचा शेअर तुम्ही अगोदरच घेतला होय. मी द्यायचीच गरज नाही. म्हणजे 20 लाख झालं तर 10 लाख बालाजीला देणार. त्याला झालं 10 लाखच. आणि तो बालाजीला म्हणतो, काय भगवंता, तुमचं पार्ट तुम्ही अगोदरच घेतला होय शेअर. तर लोक हे अर्थार्थी असतात, मतलबी असतात. भगवंताकडे येतात काहीतरी नवस घेऊन आणि नंतर भगवंतांना विसरून जातात. हे लोक आपलं काम झालं की विसरून जातात. शाळेचे पास झाले, आता 12वी परीक्षा होऊ दे म्हणून मला एक मुलगी म्हणायची, प्रभूजी तुम्ही प्रार्थना करा ना, लवकर उद्या परीक्षा, लवकर उद्या, मी पास होऊ दे. आणि जसं आता केंद्र सरकारने जाहीर केलं परीक्षेत होणार नाही, तो विषय संपला. असेच पास झाले. ते अर्थार्थी लोक आहेत, काहीतरी मतलबाने भगवंताकडे येतात, काहीतरी स्वार्थ घेऊन भगवंताकडे येतात. असं स्वार्थ घेऊन यायचं नाही कधी भगवंताकडे. निस्वार्थी भगवंताकडे आलं पाहिजे. याचं उदाहरण आहे, जिज्ञासूचं उदाहरण आहे शौनकादी ऋषी नैमिषारण्यातील, आणि अर्थार्थीचं उदाहरण आहे ध्रुव महाराज. ध्रुवाला अढळ असं स्थान प्राप्त करायचं होतं, परंतु नारद मुनींच्या कृपेने त्यांना ध्रुवलोक प्राप्त झाला. एकदा एक बाई असते, तिला मुलगाच होत नसतो आणि ते भगवंतांना म्हणते, हे भगवंता, मला मुलगा होऊ दे, तुम्हाला सोन्याची टोपी घालते. मुलगा झाला, मुलगा 3 महिन्याचा झाला, 6 महिन्याचा झाला, बाई काय सोन्याची टोपी घाल ना. शेवटी देव स्वप्नात येतो, म्हणतो, अगं बाई, हा विसरलीस का काय, सोन्याची टोपी घालणार होतीस मला तू. त्यावेळी ती म्हणजे हा घालते की म्हणते, लगेच बारस नामकरण संस्कार अरेंज करते आपल्या बाळाचं, आपल्या सोनुल्याचं, आपल्या तानुल्याचं. तुम्ही ऐकलं असेल ते गाणं, कोकुळीच्या तान्हुल्याचं जावळ काळ भोरस, घरट्या पदे आहे आज थाटा माटात बारस. इकडून आल्या चिमणा काकी, इकडून आल्या मैना मामी, कावळे काका पोपट माना, जोडी जमली नामी.
कोकिळेनं स्वागत केलं, लाजून हळू वारस, घरट्यामध्ये आहे आज थाटामाटात बारस. तर अशा रीतीने ह्या बाईनं बारसा अरेंज केला आणि बाळाचं नाव ठेवलं सोन्या. आणि त्याची टोपी जी असते कुंची अंगड, त्याची टोपी जाऊन देवाला घालते. हे काय सोन्याची टोपी म्हणते, लक्षात येत. तर अशा प्रकारचे अर्थार्थी लोक असतात, येतात देवाकडे काही ना काही घेऊन, पण आपला मतलब संपला की जातात नाही. आणि पुढचं आहे ज्ञानी, जसं चतुष्कुमार होते, शुकदेव गोस्वामी होते, ब्रह्मवादी. तर हे लोक, आणि मग थोडस हे सांगते, हे 4 लोक जे आहेत ते भगवंताकडे येतात. यातले 3 जे आहेत, अर्थ, जिज्ञासू आणि अर्थार्थी, हे मध्ये मध्ये गटांगळ्या खातात, हे निघून जातात आपलं काम झाल्यावर. परंतु ज्ञानी भगवंताकडे राहतो. तेषाम ज्ञानी नित्ययुक्त एक भक्ती विशिष्यते, हा भगवंताला चिटकून राहतो. आणि असा ज्ञानी जो आहे तो अनेक अनेक जन्मानंतर, बहुनाम जन्मनाम ते ज्ञानवान मा प्रपद्यते वासुदेवम सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. अशा व्यक्तीला ज्यावेळेस जन्मजन्मांतर अनेक जन्म नंतर असं ज्ञान प्राप्त होतं की वासुदेवम सर्वमिती, भगवान श्रीकृष्ण वासुदेव सर्व काही आहे, सर्वम इति, हा महात्मा फार दुर्लभ असतो. म्हणून हे अर्जुना, तू असा दुर्लभ महात्मा बन, तू असा दुर्लभ महात्मा बन. जो व्यक्ती हे जाणतो की एकदा का मी कृष्णचरणी समर्पित झाले तर माझे सर्व अनुष्ठाने धार्मिक कार्य सफळ संपूर्ण होतात, असा महात्मा फार दुर्लभ असतो. अर्जुनाच्या मनात पुढचा प्रश्न असतो, ठीक आहे, 4 प्रकारचे नास्तिक दुष्कृती आहेत, 4 प्रकारचे शरणागत येणारे आहेत, आणि जो संपूर्णपणे शरणागत होतो श्रीकृष्णाप्रती तो दुर्लभ आहे, सगळं ठीक आहे. मग भगवंता ती तिसरी कॅटेगरी आहे, त्याचं काय? त्याचं वर्णन ते पुढच्या श्लोकात भगवंत करतायत, 20व्या श्लोकामध्ये. ते आहे देवी देवतांचे उपासक, गणपतीचे, शंकराचे, पार्वतीचे, काळभैरवाचे, सूर्याचे, कुलदेवतेचे, जगदंबेचे, हे जे उपासक आहेत, ही तिसरी कॅटेगरी आहे. एक आहे नास्तिक पूर्णपणे, एक आहे वैष्णव मार्गाला लागणारे, आणि ही तिसरी मधली कॅटेगरी. कामस्तैस्तर तज्ञान प्रपद्यन्ते अन्न देवता तम तम नियमम आस्थाय प्रकृत्यान्यता स्वया. तर प्रकृतीच्या नियतीने त्यांच्या नशिबानुसार जे जे काही नियम घालून दिलेले आहेत त्याच्यानुसारच त्यांना तशी वरदान देवी देवता देतात. ते काय त्याच्या बाहेरचं देत नाहीत, त्याच्या पलीकडचं देत नाहीत. काम असते तज्ञान. आणि कशासाठी ते देवी देवतांकडे जातात? कशासाठी जातात? त्यांना काहीतरी इच्छा असते, वासना असते, पैसा पाहिजे, तर लगेच आपण काही ना काही व्रत वैकल्य करायला लागतो. किंवा आपल्या मुलाला मुलगी हवे तर काही पूजा घालतो, मुलीला मुलगा हवा तर पूजा घालतो, घर हवा तर काही पूजा घालतो, अनुष्ठान करतो, व्रत वैकल्य करतो, उपास तपास करायला चालू करतो. का? कारण काहीतरी भौतिक वासना असते आपल्या हृदयामध्ये, मला हे प्राप्त झालं पाहिजे, म्हणून ह्या देवीची, ह्या देवतेची, ह्या बाबाची, ह्या आईची आपण उपासना चालू करतो. ही तिसरी कॅटेगरी आहे. तर पुढे चला. तर भगवंत काय म्हणतात, 21. तर भगवंत म्हणतात, यो यो याम याम तनु भक्त श्रद्धयाम अर्चितुम इच्छति. जो जो देवी देवतांची पूजा अर्चना करतो तस्य तस्या चलाम श्रद्धा तामेव विदधाम्यहम. मीच ती श्रद्धा देतो. 21वा श्लोक दाखवा. तर मीच ती श्रद्धा प्रदान करतो. देवी देवतांमध्ये जी श्रद्धा असते कुठल्या उपासकाची, तर ती श्रद्धा मीच प्रदान करतो. तामेव विदधामि अहम. मीच ती श्रद्धा देतो. तस्य तस्या चलाम श्रद्धा. जो जो ज्या ज्या देवी देवतांची पूजा अर्चना करतो ती श्रद्धा माझ्यापासूनच येते. ती श्रद्धा माझ्यापासूनच येते अर्जुना. मग पुढे काय होतं? स तया श्रद्धया युक्त
तस्याराधन मीहते लभते च तत कामान मयेव विहितान हितान. पुढच्या श्लोकात सांगतात कृष्ण 22व्या की त्यांना जे वरदान मिळतात ते माझ्या मार्फतच मिळतात. मयेव विहितान हितान लभते कामान, त्यांची इच्छा पूर्ण होते ती माझ्या मार्फतच, फक्त मध्ये कुठला तरी देवी देवता घातलेला असतो. मग यांना काय कुठल्या कॅटेगरीत गणलं जातं? 23व्या श्लोकात सांगितलं बघा ते कोण आहे एक्झॅक्टली. परंतु असे जे वरदान दिले गेलेले देवी देवतांचे, हे वरदान कसे आहेत? अंतवंतु फलम तेषाम तद्भवत्यल्पमेधसाम देवान देवयजो यान्ति मदभक्ता यान्ति मामपि. हे जे फल प्रदान झालेलं असतं देवी देवतांकडून ते अंतवंतु, त्याला अंत असतो. किती दिवस टिकणार आहे? पैसा किती दिवस टिकणार आहे, किंवा मान प्रतिष्ठा किती दिवस टिकणार आहे, किंवा काय किती दिवस टिकणार आहे? आणि या फळांची अपेक्षा कोण करतं? अल्पमेधसाम. हे बुद्धीचा दुसरा प्रकार आहे बघा. अल्पमेधसाम, फार छोटी बुद्धीचे लोक असतात. पोर फंड ऑफ नॉलेज प्रभुपाद सांगतात. अल्पबुद्धी असतात. देवान देवयजो यान्ति, जो देवी देवतांची पूजा करतात ती देवी देवतांकडे जातात. मदभक्ता यान्ति मामपि. अपि म्हणजे जे माझ्याकडे, मदभक्ता जे माझी भक्ती करतात ते माझ्याकडे येतात. म्हणजे त्यांचा ट्रॅक वेगळा आहे, भगवंताचा ट्रॅक वेगळा आहे. आणखी कॅटेगरी आहे की भगवंता? कोणती कॅटेगरी? ती 24व्या श्लोकात सांगितलं. ती कोणती कॅटेगरी आहे? अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यते माम बुद्धया परम भावम अजानंत मम भूत मम परम भावम अजानंत मम अव्ययम अनुत्तमम. हे बुद्धीचा 0 प्रकार, पहिली कॅटेगरी. अबुद्धया, तर या लोकांना बुद्धीच नसते. 0 इंटेलिजन्स वाले लोक आहेत. 0, एवढा मोठा भोपळा आकाराने वाटोळा. तर हे ते लोक आहेत. कोण आहेत ते? अबुद्धया. अव्यक्तम व्यक्तिमापन्न, म्हणजे असं म्हणतात की परब्रह्म भगवंत पूर्वी कधी निराकार होते आणि आता ते साकार झाले, असं जे म्हणणारे लोक आहेत यांना बुद्धीचा भाग नाही. ते जाणतच नाहीत. परमभावम जाणतो, ते जाणतच नाहीत. मम अव्ययम अनुत्तमम, की मी अव्ययी आहे, माझी कुणीही उपमा घेऊ शकत नाही. तर अशा प्रकारे भगवंत ह्या वेगवेगळ्या कॅटेगरीच्या लोकांना सांगतात. एक नास्तिक, दुसरे आस्तिक, तिसरे ज्ञानी, चौथे जे आहे ते देवी देवतांचे उपासक, आणि नंतर हे निराकारवादी. असे वेगवेगळ्या कॅटेगरींचं सांगतात. आणि भगवान म्हणतात ते मला जाणू शकत नाहीत. कारण का? नाहम प्रकाश सर्वस्य योग माया समावृत मूढोयम नाभिजानाति लोको मामजमव्ययम. तर मी सर्वांना दिसत नाही अर्जुना. मूर्ख लोक मला जाणूच शकत नाहीत की मी कसा अजन्मा आणि अव्ययी आहे. ते फक्त कोण जाणू शकतं? पहिल्या श्लोकात सांगितलं बघा. कोण जाणू शकतो मला? मय्यासक्त मन पार्थ योगम युञ्जन्मदाश्रया असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु. हे पार्थ, माझ्यामध्ये जो मन आसक्त करतो, या योगाद्वारे, भक्ती योगाद्वारे, परंपरेतून आलेल्या गुरुजनांकडून श्रवण करून हा व्यक्ती श्रद्धेने श्रवण केला आणि समर्पित झाला वैष्णवांना परंपरेमध्ये, तर तो मला जाणू शकतो. बाकीचे हे सगळे जे कॅटेगरीज वर्णन केलेले आहेत ते कुणीही जाणू शकत नाही. नाहम प्रकाश सर्वस्य, या सर्वांना मी प्रकाशमान होत नाही. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण या 7व्या अध्यायाचा हा भक्तियोग सांगतात की मला जाणून घेणे हाच भक्तियोग आहे. ही सृष्टी मी निर्माण केली. का निर्माण केली? ह्याला लोकांना जेलमध्ये टाकण्यासाठी. याच्यातून बाहेर न निघणारे 4 प्रकारचे लोक आहेत, याच्यातून बाहेर निघणारे 4 प्रकारचे लोक आहेत. आणि जो अत्यंत भाग्यवान असतो तो समजून घेतो की वासुदेवच सर्वस्व आहेत. असे लोक फार दुर्मिळ असतात. अर्जुना, तू हा दुर्मिळ व्यक्ती हो की मीच सर्वस्व आहे. याला म्हटलेलं आहे खरं ज्ञान, आणि याला म्हटलेलं आहे भक्ती. आणि जो कोणी याचं अनुसंधान करतो, अनुष्ठान करतो, हे आपल्या जीवनात उतरवतो की श्रीकृष्णाशिवाय आणखी कोणी नाही. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख.
पाहिलं श्रीमुख आवडीने, तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, वाटे न करावा परता जीवा. आणखी कुठलंही मला आश्रय नको, एकटे भगवान श्रीकृष्ण. पतिव्रतेचे जैसा भरता तैसा आम्हा पांडुरंग. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्रीला आपला पती असतो, त्या प्रकारे वैष्णवांना पांडुरंग असतो, त्याप्रमाणे वैष्णवांना श्री रामचंद्र असतो, त्याप्रमाणे नारायण असतो, श्रीकृष्ण असतो. अन्य कोणताही आश्रय हा नसतो. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. काही प्रश्न आलेत प्रभूजी, आपण ते घेऊया. हरे कृष्ण. जर ज्यांना कोणाला डायरेक्टली प्रश्न विचारायचे असेल त्यांनी हँड रेज करा आणि प्रभूजींना डायरेक्टली प्रश्न विचारू शकतात. ओके, तोपर्यंत हँड रेज करा. तोपर्यंत आपण चॅट मध्ये आलेले ते प्रश्न घेऊया. शंकर मोरे प्रभूजी यांचा प्रश्न आहे, गणेश कुलकर्णी, जीवनाचा उद्धार करण्यासाठी श्रीकृष्णाची भक्ती केली पाहिजे हे सामान्य माणसाला लागू आहे, पण जी व्यक्ती जन्मताच विकलांग व्याधीग्रस्त असतं त्यांचा जीवनाचा उद्धार कसा करावा, कारण त्यांनी कर्म करणे शक्य नसते. खूप चांगला प्रश्न आहे. काही लोक विकलांग असतात, काही लोकांना ऐकू येत नाही, काही लोकांना बोलता येत नाही, काही लोकांना डोळ्यांना दिसत नाही, काही लोकांना हात नसतात, तर काही लोकांना पाय नसतात. हे सगळे शारीरिक बंधनं आहेत. याचा आणि भक्तीचा काही एक संबंध नाही. हे सगळे शारीरिक बंधन आहे. कृष्णदास कविराज गोस्वामी ज्यांनी चैतन्य चरितामृत नावाचा अत्यंत महान ग्रंथ लिहिला, लिहित असताना आंधळे होते, त्यांना अर्थरायटिस होता आणि वय वर्ष 93-94 त्यांचं होतं ज्यावेळी त्यांनी ग्रंथ चालू केला. तर भक्ती मार्गासाठी, भगवत प्राप्तीसाठी शारीरिक बंधनं कुठलीही येऊ शकत नाही. जर तुम्ही आंधळे असाल तर भगवंताचं नामस्मरण घ्या. जर तुम्ही मुके असाल तर भगवंताच्या लीला ऐका. जर तुम्ही मुके आणि बहिरे असाल तर भगवंताचं दर्शन घ्या. जर तुम्ही आंधळे, मुखे आणि बहिरे असाल तर भगवंताचा प्रसाद ग्रहण करा, तरी तुमची भक्ती लागू होते. आणि तरी सुद्धा केवळ चरणामृत प्राशन करून भगवत धामाला जाऊ शकतात. तर भक्ती करण्यासाठी शारीरिक अडीअडचणी येऊ शकत नाहीत. जिथं आहे तिथं बसून तुम्ही भगवत धामाला जाऊ शकता. राहिली गोष्ट शास्त्राध्ययन किंवा ह्या सगळ्या गोष्टी, जर असेल भगवंताने सुविधा दिली असेल तर आपण करावं ते. पण भगवंताने ती सुविधाच दिली नाही आपल्याला. डोळे नाहीत, तोंडाला बोलता येत नाही किंवा ऐकू येत नाही. केवळ चरणामृत प्राशन करून, प्रसाद ग्रहण करून तुम्ही भगवत धामाला जाऊ शकतात. केवळ प्रसाद ग्रहण करून. तर भक्ती जी आहे ती अहैतुकी अप्रतिहता. अप्रतिहता म्हणजे कसल्याही प्रकारचं बंधन, जगातील अशी कोणतीही शक्ती नाही जी तुमची भक्ती रोखू शकते. भक्तबाळ प्रल्हाद 5 वर्षाचे होते आणि त्यांचे पिता हिरण्यकशिपू संपूर्ण ब्रह्मांडाचे राजा होते. देवी देवता त्यांना घाबरायचे. त्या हिरण्यकशिपू 5 वर्षाच्या बालकाची भक्ती रोखण्याचा आतोनात प्रयत्न केले. त्यांनी आतोनात प्रयत्न केले, परंतु भक्त प्रल्हादची भक्ती काय राहिली ना, तर भक्ती कोणीही रोखू शकत नाही. शारीरिक असू दे किंवा सामाजिक कसल्याही प्रकारच्या अडचणी असू देत, भक्ती ही वाढतच जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. गोपाल प्रभू, तुम्ही अनम्यूट करा आणि विचारा प्रश्न तुमचा. गोपाल बोरसे. नमस्ते गुरुजी. नमस्ते. आपला आत्मा परब्रह्म आणि आपले काय परब्रह्माने परब्रह्म सेम आहे का? परब्रह्माने आत्मा आत्मा सांगतोय का? सेम आहे का? नाही सेम आहे का? सेम नाही, दोन्ही मध्ये अंतर आहे. आत्मा म्हणजे ब्रह्म आणि परब्रह्म म्हणजे भगवान श्रीकृष्ण. या साक्षात परब्रह्म गोविंद सच्चिदानंद विग्रह. तर परब्रह्म म्हणजे भगवंत आहे. हा, परब्रह्म म्हणजे भगवंत श्रीकृष्ण, पांडुरंग, श्री रामचंद्र हे परब्रह्म आहे. आणि आत्मा जो आहे तो म्हणजे तुम्ही आणि आम्ही आहोत, साधारण जीव. ब्रह्म आणि परब्रह्मामध्ये अंतर आहे, हे दोन्ही एक नाहीत.
यस साक्षात परब्रह्म गोविंद सच्चिदानंद विग्रहम. परब्रह्म जे आहेत तर ते भगवान गोविंद विठ्ठल पांडुरंग आहेत आणि आपण जे आहोत ते ब्रह्म आहोत. आपण छोटे ब्रह्म आहोत आणि परब्रह्म म्हणजे सर्वश्रेष्ठ ब्रह्म. दोघांमध्ये अंतर आहे. ते मानस जीवलोके जीवभूत सनातन मनःष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. कृष्ण सांगतात 15व्या अध्यायामध्ये की हे सगळे जे ब्रह्म आहेत ते माझे अंश आहेत, माझ्यापासून आलेले आहेत. तर आपण जे आहोत ते अंश आहेत, भगवंत नाही. बोला. हॅलो, ते आपण मेल्यानंतर नरक यातना आत्म्याला भेटतात का मग? आत म्हणजे कुठं? आत्मा आत्मा आत्म्याला बरोबर बरोबर, चांगला प्रश्न आहे. मेल्यानंतर जर आपण जर जीवनभर भक्ती केली नाही, भगवंताचं नामस्मरण केलं नाही, तर आपल्याला न्यायला यमदूत येतात. यमदूत हे यमराजांचे प्रतिनिधी आहेत आणि चित्रगुप्त त्यांना पाठवतात. चित्रगुप्त हे जे आहेत ना, हे यमराजांचे सेक्रेटरी आहेत. त्यांचं नाव चित्रगुप्त का ठेवलंय? कारण ते गुप्तरित्या सर्वांची चित्र काढतात. गोपाल गोरसे भगवद्गीता वाचतात, त्यांचं चित्र काढतात. गुप्तरित्या सर्वांचे चित्र काढतात, ते फोटो काढतात. म्हणून त्यांचं नाव ठेवलंय चित्रगुप्त. मग ते सगळ्यांचं अकाउंट ठेवतात. यांनी गीता वाचलीच नाही, हे आलाच नाही, यांना सांगून सुद्धा कळत सुद्धा आलेलंच नाही, हा पिक्चरला जातो, हा तिकडे जातो, हा हे करतो, मांसाहार करतो, नशा, हे सगळ्यांची चित्र चित्रगुप्त साठवून ठेवतात आपल्या रजिस्टरमध्ये, हार्ड डिस्कला, आणि यमदूताला पाठवतात. ह्याचा टाइम झाला, ह्याला घेऊन ये. आणि ज्यावेळी ते येतात त्यावेळेला हे शरीर याच्यातून आपल्याला खेचून घेतलं जातं बाहेर, जबरदस्ती यातून बाहेर काढलं जातं आणि दुसरं शरीर देण्यात येतं, यातन शरीर. जे शरीर दुःख भोगण्यासाठी सक्षम असतं असं यातना शरीर देण्यात येतं आणि मग नरकात नेण्यात येतं. 27 प्रकारचे नरक आहेत. तिथं वेगवेगळ्या प्रकारची दंड दिले जातात. मांसाहार केला असेल तर वेगळ्या प्रकारचा दंड, नशा केला असेल तर उकळलेल्या लोखंडाचा रस तोंडामध्ये घातला जातो जबरदस्ती, असं आहे. किंवा जर व्यभिचार केला असेल तर तप्त असा लोखंडी पुतळ्याला जबरदस्ती आलिंगन घडवण्यात येतं. असे बऱ्याच गोष्टी आहेत. आणि किंवा मांसाहार केला असेल तर कुंभी पाक नावाच्या नरकामध्ये तेलामध्ये तळण्यात येतं. तर हे सगळे दुःख आपलं हे शरीर भोगू शकत नाही, आपण लगेच मरून जाऊ, म्हणून दुसरे शरीर आत्म्याला देण्यात येतं आणि त्याद्वारे त्या आत्म्याला दुःख देण्यात येतं. हे 5व्या स्कंदामध्ये भागवताचे वर्णन आहे. आत्मा आपण स्वतःच दुःख भोगतो, कारण आपण आनंद भोगायला घेतलाय ना, तर त्याचा दंड प्राइस पेमेंट करायला लागेल ना, असं आहे. एकदा काय होतं, मग कुणी बघितलंय नरक? या जगात फुकट काय मिळत नाही. फ्री म्हणतात ना ते ऍडव्हर्टाईज, फुकट काय मिळत नाही. प्रत्येक गोष्टीला प्राइस द्यावीच लागते. एकदा काय होतं, एका हॉटेलच्या बाहेर बोर्ड लागलेला असतोय, पोट भरून खावा, बिनधास्त खावा, गळ्याला येईपर्यंत खावा, तुमचा बिल तुमचा नातू देईल. तुम्ही खावा, फ्री खाऊन जावा, तुमचा बिल तुमचा नातू देईल. मग असा जर तुमच्या आमच्यासारखा माणूस हॉटेलमध्ये जातो, तर मला तर काय नातू नाहीच आहे की ना, मी ब्रह्मचारी, कुठला नातू, असं जातो आणि हॉटेलमध्ये जबरदस्त दणकून खातो. हे पिझ्झा, पास्ता, व्हेज मंचुरियन, चायनीज नूडल, बर्गर, मॅकरोनी आणि काय नाही सगळंच खातो जबरदस्त, आणि तो चाललेला असतो बाहेर. आता काय, माझा बिल माझं नातू देणार आहे, बरोबर? मग तो म्हणतो, तो कॅश काउंटरचा व्यक्ती म्हणतो, ओ साहेब महाराज बिल भरा की. म्हणतो, अरे बिल तर माझं नातू देणार ना, तो दिल की. अहो तुमचं बिल ना, हो तुमच्या आज्याने केलेलं बिल, तुमच्या आजोबांनी केलेलं बिल भरा की. म्हणतो, तुमच्या आजोबांनी केलेलं बिल भरा की, फ्री काय मिळत नाही जगामध्ये. तर आपण काहीही उपभोग घेण्याचा प्रयत्न करू ना, त्याचा आपल्याला दंड हा मिळणारच आहे. त्यामुळं गहना कर्मणोगती, कर्म काय अकर्म काय विकर्म काय जाणून आपण नीटपणे डोळे उघडून कार्य केलं पाहिजे, नाहीतर त्याची शिक्षा ही भोगावीच लागते. त्याची शिक्षा ही भोगावीच लागते. उदाहरणार्थ, एकदा मांडव्य मुनींच्या आश्रमामध्ये चोर शिरले आणि मग राजाने सैनिक पाठवले आणि चोराला पकडलं, आणि त्याचबरोबर त्या ऋषीलाही पकडून नेलं सैनिकांनी, आणि त्या ऋषीला सुळावर चढवलं. का? कारण यांनी चोरांना आश्रय दिला म्हणून. मग राजाच्या लक्षात येतं सैनिकांनी ऋषीला पण दंड दिलाय. त्यावेळेला राजा माफी मागतो, हे ऋषी मुनी मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली. तर तुझ्याकडे काय चूक झाली नाही, मी यमराजाकडे जातो, त्यांनी हे सगळं अरेंज केलं दंड देण्याचं. यमराजाला म्हणतो, माझ्या अखंड उभ्या हयातीत मी कुठलं पाप केलं नाही, मला हे सुळीवर चढवण्याचा दंड का दिलास? त्यावेळेला यमराज सांगतात, हे मुनी, ज्यावेळेला तुम्ही छोटं बाळ होतं की नाही आईच्या काखेत 3-4 वर्षाचा, त्यावेळेला तुम्ही एक
गवताची काडी घेऊन एका मुंगीला टोचला होता तुम्ही मागणं, त्याचं फळ होतं तुम्हाला सुळीवर चढवून शिक्षा देण्यास. एवढ्या बारीक सारीक कर्माचे फळ आपल्याला मिळतात, त्यामुळे फार सावधान राहायला पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. पुढचा प्रश्न. किडी यांचा प्रश्न आहे, एखाद्याला इतरांना मदत करायची म्हणून तो ईश्वराकडे जातो, मग त्याची कॅटेगरी कुठली? काय काय प्रश्न? एखादा इतरांना मदत करतो म्हणून तो ईश्वराकडे जातो, हा, मग ती कुठली कॅटेगरी आहे? वा वा वा, चांगली गोष्ट आहे. परंतु काय मदत करतो ते फार महत्वाचं आहे. काय मदत करतो ते फार महत्वाचं आहे. फक्त जर तुम्ही अन्न पाणी द्यायला लागला तर तो ईश्वराकडे जाईल ह्याची काही गॅरंटी नाही. तुम्ही जर प्रसाद दिला, पांडुरंगाचा प्रसाद दिला, तर तो भगवंताकडे जाईल. तुम्ही जर नुसताच तुम्ही भाजी भाकरी दिला तर तो भगवंताकडे जाईल ह्याची गॅरंटी नाही. त्याच्या शरीराची सेवा केला, त्याच्या आत्म्याचं काय? तुम्ही फक्त गाडीच्या टाकीवर पेट्रोल घातला, पण त्या ड्रायव्हरला कुठं जेवण दिलंय? त्या ड्रायव्हरचे जेवण आहे भगवंताचा प्रसाद, श्रीकृष्ण प्रसाद, पांडुरंगाचा प्रसाद. तर कुणाला मदतच करायची असेल ना, तर कृष्ण कृपेची मदत करा. त्यांना हरिनाम द्या, हरिकथा द्या, हरिप्रसाद द्या, हरिकीर्तन द्या, सत्संग द्या, अशी मदत करा. किंवा तुम्ही जर फक्त कपडे म्हणा किंवा अन्न पाणी म्हणा किंवा दवाखाना हे भौतिक स्तरावर बघितलं तर या काही वर्ष 10-20 वर्षासाठी मदत होईल, पण तो मेल्यानंतर तो नरकातच जाईल ना. त्याच्याऐवजी तुम्ही त्याला अन्न द्यायचंय ना. ज्यावेळी अन्न, ज्यावेळेला भक्ती आहे ना अन्नामध्ये शिरते त्यावेळी त्याला प्रसाद म्हणतात, आणि ज्यावेळेला भक्ती पाण्यामध्ये शिरते त्यावेळी त्याला चरणामृत म्हणतात. ज्यावेळेला भक्ती जी आहे आवाजामध्ये शिरते त्यावेळी जप किंवा कीर्तन म्हणतात. तर जे काही करायचं ते भक्तीनं करा, म्हणजे त्याला खऱ्या अर्थाने ईश्वर प्राप्ती होईल. त्यालाही होईल आणि तुम्हालाही होईल, दोघांनाही होईल. भगवंता वाचून जर तुम्ही मदत, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की समजा मी जर बिर्लाचा मुलगा पाहिलं त्याच्या घरी गेल्यावर, आणि नंतर तोच लहान बाळ मी जर रस्त्यावर फरफटत बघितलं, माझं पहिलं कर्तव्य त्या बाळाला बिर्लाकडे नेऊन सोडणे. मुकेश अंबानीचा नात तुम्ही पाहिला आणि त्याला पुन्हा मुकेश अंबानीकडे नेऊन सोडलं तर ते खरंच सेवा आहे, माझ्याकडे ठेवण्यात नाही. हरे कृष्ण. हरे कृष्णा. महेश नागरगोजे यांचा प्रश्न आहे की जीवनाचा उद्धार करण्यासाठी नेमकी भक्ती कोणाची करायची? कारण लोक म्हणतात की कर्म करा. या गीतेमध्ये तेच सांगतात भगवंत. पहिलाच अध्याय आपण बैठला, पहिला श्लोक, योगन युजन मदाश्रय मय्यासक्त मना पार्थ. हे पार्थ हा जो मार्ग आहे तो मला आश्रय हो, मनमना भो मधुभक्तो. कृष्ण सरळ सरळ सांगतात गीतेमध्ये की हे पार्थ माझा भक्त बन, माझी भक्ती कर, मला पूजन कर, माझं नमस्कार कर, तू सगळं मला कर. कृष्ण सरळ सरळ बोलतायत की, आणि काय कन्फ्युजन आहे? कृष्णाचीच करायची भक्ती, आणखी कुणाची नाही. पुढचा प्रश्न. अरे मनीषा चौधरी माताजी यांचा प्रश्न आहे की आळसावर मात कशी करायची? वा, सकाळी 6:30 क्लास आहे राव. एवढ्या लवकर कशाला ठेवला कोणास ठाऊक. नंतर मी युट्यूबवर ऐकते नंतर येतेच की. आळस तमोगुणातून उत्पन्न झालेला आळस आहे, लक्षात घ्या. आणि हा आपला सर्वात मोठा शत्रू आहे. तर खूप सुंदर हे आहे, आपला आहार, आपला विहार, आपला विचार यानुसार, आपल्या सवयीनुसार आपला उत्साह आणि आपला आळस ठरत असतो. आपण काय खातो, आपण कुठल्या लोकांच्या समवेत राहतो, बाळगतो. काही लोक रात्री 11-11, 12-12, 13-13 वाजेपर्यंत टीव्ही बघत बसतात, मोबाईलवर काही ना काय चालू असतं. मग अशा लोकांच्या संगतीत राहिल्यावर कसं उठणार आपण सकाळी? माहितीये, शक्यच नाही. म्हणून संगत बघायची, संगतीमध्ये आहार शुद्ध ठेवायचा. आहार शुद्धोत सत्वशुद्धी, सत्वशुद्ध सर्व ग्रंथीना विप्रमोक्षे. ध्रुवा स्मृती, स्मृतीर्लब्ध्वा विप्रमोक्षे. तर पुराणांचं म्हणणं आहे, आहार शुद्धी, विहार शुद्धी, विचार शुद्धी, आचार शुद्धी जर केले, म्हणून सांगितलं जातं वॉच युअर थॉट्स, दे बिकम युअर वर्ड्स. तुमच्या विचारांचा विचार करा, नाहीतर ते तुमचे शब्द बनतात. वॉच युअर वर्ड्स, दे बिकम युअर ऍक्शन्स. तुमच्या जिभेवरती लक्ष ठेवा, नाहीतर ते तुमचे ऍक्शन बनतात, तुमचे कार्य बनतात. आणि वॉच युअर ऍक्शन, दे बिकम युअर हॅबिट. आणि तुमच्या कार्यांवरती जर तुमचं नियंत्रण नसेल, सवयींवरती,
नाही, तुमच्या कार्यकलापांवरती, तर त्या तुमच्या सवयी बनतात आणि हॅबिट्स डाय हार्ड. सवयी फार मुश्किलतेने सुटतात. तर सामान्यपणे मराठीत असं सांगितलं तर आपण जे विचार करतो ते आपल्या वाणीत येतं, जे आपल्या वाणीत येतं ते आपल्या ऍक्शन मध्ये येतं, कार्यामध्ये येतं, आणि जे आपल्या कार्यात असतं त्याची आपल्याला सवय बनते. त्यामुळे काय विचार आणि विचार कसले करतो आपण, जे श्रवण करतो त्याचाच आपण विचार करत असतो. त्यामुळे श्रवण जे आहे ते चांगल्या गोष्टीचं, हरिकथेचं करावं. इतर कुठल्या व्यक्तीची निंदा ऐकू नये, कुणाची निंदा करू नये, चुकीच्या गोष्टी पाहू नये, वाचू नये, नाहीतर आपले विचार तसे होतात, मग वाणी तशी होते, मग आपले कार्य तसे होतात आणि आपल्या सवयी तशा होतात, आणि मग आपण सराईत गुन्हेगार म्हणून ओळखलं जातो कालांतराने. त्यामुळे विचार फार महत्वाचे आहेत. आणि म्हणून आपण इनटेक काय घेतो, गार्बेज इन गार्बेज आउट असे मॅनेजमेंट मधलं सूत्र आहे. कचरा आत घेतला तर कचराच बाहेर येतो. सांग, जे पेराल तेच उगवणार आहे. आंबा पेरल्यावर पेरू उगवणार नाहीये. म्हणून आपल्या डोक्यात आणि आपल्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये चांगल्या गोष्टी पेरा, तर चांगल्या गोष्टींचा विचार आपल्या डोक्यात येईल. पुढे हरे कृष्ण. प्रियंका माताजी यांचा प्रश्न आहे, प्रियंका दौंड. भगवंत हा फिजिकल थिंग नसून केवळ आत्मा म्हणजेच भगवंत परमेश्वर आहे का? भगवंत सगळ्याच गोष्टी आहेत. भगवंत परब्रह्म आहेत आणि भगवंत फिजिकल सुद्धा आहे, चराचरामध्ये सुद्धा आहेत. अंडांतरस्थ परमाणु चयांतरस्थम. ज्या वेळेला भगवंत फिजिकल रूप धारण करतात त्यावेळेला त्यांना विश्वरूप असं म्हणतात. याचं वर्णन भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायात येईल. आणि त्याच वेळेला त्यांना भागवताच्या दुसऱ्या स्कंदात पण वर्णन आहे. हे जे सगळ्या नद्या आहेत, हे भगवंताच्या धमन्या आहेत, हे जे पर्वत आहेत ते भगवंताची हाडं आहेत, असं सगळं वर्णन आहे दुसऱ्या स्कंदामध्ये. तर त्यावेळेस भगवंताचं हे बाह्य रूप आहे, हे विश्वरूप आहे. आणि भगवंताचं आध्यात्मिक स्वरूप सुद्धा आहे, ते म्हणजे परब्रह्म स्वरूप आहे, ते सुद्धा आहे. भगवंत सगळेच काय भगवंत आहेत, काही नाही असं नाहीये. थोडासा प्रश्न विशाल पाटील प्रभूजी यांचा प्रश्न आहे की हा. प्रभूजी, दिवसभरात आपण काय काय गोष्टी करायला पाहिजे जेणेकरून आपली भक्ती वाढीस लागेल? वा. हाका रोमी सांगे तुका, नाम घेता राहू नका. तुकाराम महाराज म्हणतात दिवसभरात एकच काम करायचं, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. फुटो हे मस्तक तुटो हे शरीर, नामाचा गजर सोडू नये, नाशिवंत देह झाला जरी भंग तरी कीर्तन रंग सोडू नये. देवानं जरी आम्हाला सोडलं असलं तरी आम्ही काही देवाला सोडणार नाही. तुकाराम महाराज सांगतात की हे जे अखंड हरिनाम आहे ते चालू ठेवणे. भले आपण जेवत असू, झोपत असू, काम करत असू, पैसा कमवत असू, किंवा स्वयंपाक करत असू, किंवा धुलाई करत असू, काही करत असू, तर कीर्तनीय सदा हरी, भगवंताचं नामस्मरण हे सतत चालू राहिलं पाहिजे. मग काहीही करा तुम्ही, त्यासोबत हरिनाम जोडलं पाहिजे. दिवसभरात हेच कार्य करायचं आहे. आणि वाईट गोष्टींपासून थोडं लांब राहिलं पाहिजे आपण, वाईट संगतीपासून. एवढंच करायचं, आणखी काय नाही, प्रकर्षण आहे. हरे कृष्ण. हर्षदा फडके माताजी यांचा प्रश्न आहे की भगवंताचे ध्यान प्राप्त करण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत, त्यापैकी एक म्हणजे श्रवण आणि बाकी 2 कुठल्या? अधिकृत गुरुजनांकडून श्रवण, ते दुसरे अधिकृत गुरुजन, आणि तिसरे म्हणजे श्रद्धा. पहिला श्रवण करणे, पण कुणाकडून? अधिकृत गुरुजनांकडून. कुठून नाही. टीव्हीवरती कुठलेही सिरियल दाखवतात, त्यात सगळा कचरा दाखवतात, म्हणजे कृष्ण असं होतं होय? आपलं ज्ञान तिकडून येतं, टीव्हीवरती बघून नाही, किंवा कुठल्याही गल्लीतनं आजी आजोबांकडून ऐकून नाही, शास्त्रांमधून. भगवद्गीता जशी आहे तशी. हे श्रवण अधिकृत गुरुजनांकडून घेतलं पाहिजे. आणि कसं उगाच तिथं शंका करायची नाही, श्रद्धापूर्वक, श्रद्धेने. या 3 गोष्टी. हरे कृष्ण. अजय रोकडे यांचा प्रश्न आहे की जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला असं म्हणतात, तर प्रभू त्यांना मानवी आयुष्य पूर्ण जगू का देत नाहीत, त्यांना लवकर का बोलून घेतात? असं नाही आहे, कधी कधी प्रभू त्यांना देतात सुद्धा मानवी आयुष्यात. प्रल्हाद महाराजांना कित्येक वर्ष, लाखो वर्ष जगले प्रल्हाद महाराज, अखंड मनवंतर जगले. ध्रुव महाराज 36,000 वर्ष जगले. तर असं काही नाहीये की जो आवडे देवांना तोच आवडे सर्वांना, म्हणजे देवाला जर आवडला तर तो मरतोच आणि भगवंताला घेऊनच जातात, अशातला भाग नाही आहे. देवाला जरी आवडला तरी देव त्याला ठेवतात. जसं रामानुजाचार्य 100हून अधिक वर्ष जगले, ईशान ठाकूर, वंशीवदन
कित्येक वर्ष जगले. रामानुजाचार्य जवळजवळ 100च्या वरती जगले, किंवा प्रभुपाद बऱ्यापैकी त्यांचं जीवन कार्य संपूर्ण झालं होतं. 82 वर्ष जगले. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, या म्हणीचा चुकीचा अर्थ काढू नये की म्हणजे भगवंत त्याला उचलून घेऊन जातात. नाही, भगवंताला इथं ठेवतात सुद्धा. आता जे काही साधू संत आहेत तर ते सुद्धा देवाला आवडतात. जयपताका स्वामी महाराज आहेत, ते चैतन्य महाप्रभूंना आवडतात. परंतु जो गोपाल कृष्ण महाराज आहेत, राधानाथ स्वामी महाराज आहेत, लोकनाथ महाराज आहेत, हे देवांना आवडतात, पण त्यांना ठेवले नाही. तर जो आवडे सर्वांना तोची आवडे देवांना, याचा अर्थ असा नाही की तो त्याला देव उचलून घेऊन जातात. पुढचा प्रश्न. ब्रिजेश जोशी प्रभूजी यांचा प्रश्न आहे की गुरुजी, प्रसाद वाटणे महत्वाचं आहे आपण सांगितले, पण त्याचं स्वरूप कसं असावं, कोणता प्रसाद वाटावा असं? हा, तर जो प्रसाद आपण देवाला अर्पण केलेला आहे, नैवेद्य, तो आपण वाटू शकतो. याच्यामध्ये तो नैवेद्य कसा असावा, खारा नैवेद्य का गोडा नैवेद्य, 2 प्रकारचा नैवेद्य असतो. आठवतं का? खारा नैवेद्य म्हणजे मसोबा खंडोबाला अर्पण केलेला नाही, तो नाही. तर नैवेद्य जो असतो तो गोडा नैवेद्य असतो. आणि कृष्णाचं वर्णन सांगतात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. तो नैवेद्य जो असतो, एखादं पान, फूल, फळ इत्यादी गोष्टी जो नैवेद्य भक्तीपूर्वक मला अर्पण करतो, तो नैवेद्य मी ग्रहण करतो, तो तुम्ही इतरांना वाटू शकता. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, एवढंच कसं काय, तुम्ही इस्कॉन मध्ये येऊन बघा, पिझ्झा, पास्ता, व्हेज मंचुरियन, चायनीज नूडल, बर्गर, हे सगळं पान, फूल, फळामध्ये येतं. आणि आम्ही सगळं, मी जेवढं हरे कृष्ण द्यायच्या अगोदर खात होतो त्याच्या अनंत पटीनं हरे कृष्ण त्याला बघितलं, एवढी व्हरायटी असते. एकादशीचा पिझ्झा, एकादशीचा केक, उपवासाचा केक कधी खाल्लाय? या आमच्याकडे खाऊ घालतो तुम्हाला. तर हे सगळं शाकाहारामध्ये बिना कांदा लसणाचं सगळं मिळतं. यमुना माताजीने पुस्तक लिहिलंय, अमेरिकन लेखिक आहेत, कृष्णा रेसिपीज, ते जगप्रसिद्ध पुस्तक झाले. बिना कांदा लसणाचे शाकाहारी पदार्थ इतक्या मोठ्या मोठ्या मेक्सिकन, युरोपियन, अमेरिकन, एशियन आणि इंडियन डिशेस त्याच्यामध्ये आहेत की तुमच्या बुद्धीच्या बाहेर जायचे. खूप छान काय 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 असते. अक्षरशः मला एकाने प्रश्न विचारला, काय म्हणे, हरे कृष्ण कोण पोट भरतंय का? मी म्हणलं नाही. मग पोट फुटतंय म्हणलं. एवढं खायला असते ना, एवढं खायला असते, अक्षरशः नको 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 म्हणायला लागते. त्यामुळे देवाला जर नैवेद्य अर्पण करायचं असेल, फक्त त्याचे 2 नियम आहेत, शाकाहार असावा आणि बिना कांदा लसूणचा नैवेद्य असावा. आणि याच्यामध्ये तुम्हाला वाटेल मग देवाला दाखवायचं काय, काय राहिलं काय? मग असं नाहीये, भरपूर काय आहे. तुम्ही या, आम्हाला, आमचे भक्त, तुम्ही ज्या ज्या गावात राहत असाल, ज्या ज्या शहरामध्ये तिथल्या इस्कॉन सेंटरला जाऊन भेट द्या, मग समजेल काय असतं खाणे. खरं खायचं असेल तर इस्कॉन मध्ये तुम्ही तुमच्या घरी पण असं खात नसाल. खरंच सांगतो मी. 56 भोग असतात. खाऊन खाऊन अक्षरशः व्यक्ती, प्रभुपाद ज्यावेळेला अमेरिकेत प्रचार करायला चालू केले त्यावेळेला, आता तुम्हाला दाखवतोच प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन, ते कुकिंग करायचे, गुलाबजामुन बनवायचे, आणि असे ट्रान्सपरंट बरणी असायची, आणि या बरणीमध्ये गुलाबजामुन ठेवायची. आता ही आंबा बर्फी आहे, मला एका भक्तांनी दिली मंदिरातून. तर अशी ठेवायची, समोरच ठेवायची, एका बाजूला हे असं प्रवचन चालू. मग ते लोक आहे ना, ते प्रवचन काय समजत नव्हतं, इंडियन इंग्लिश, आणि ते फक्त गुलाबजामुन, त्या गुलाबजामुनला अमेरिकेत काय म्हणतात माहित नाही, इंग्लिश शब्दच नाही गुलाबजामुनला, स्वीट बॉल्स. ते स्वीट बॉल खायला यायचे, स्वामीजी ते द्या, ते द्या, ते द्या. आता हे तुम्हाला देतो, तुम्ही खावा, याच्यामध्ये काय हरकत नाही. आता झूम वरती, त्यामुळे मानसिक दृष्ट्या तुमच्यातर्फे मी खाईन म्हणा. तर प्रसाद भरपूर काय असतो, भरपूर असतं, काही खाऊ शकता तुम्ही प्रसादामध्ये. बोला पुढचा प्रश्न. मनीषा चौधरी मातांचा प्रश्न दिसतोय. कांदा लसूण बद्दल विचारायचंय. ओके माताजी, बोला, तुम्ही अनम्यूट करा तुम्हाला. तुमचे प्रभूजी ऐकतात की नाही? आता त्यांना मांसाहार करायला होता. बोला. प्रभूजी, कधी कधी आपण बाहेर गेलो किंवा मग परिवारासोबत हॉटेलमध्ये गेलो, मग तिथं कांदा लसूणचं जर खावं लागलं तर मग चालतं का? किती प्रॅक्टिकल प्रश्न आहे बघा. किंवा बाहेर कुठेतरी पाहुणे म्हणून गेलो तर मग तेव्हा. हो ना. तर हे माझी वैयक्तिक कहाणी
सांगतो तुम्हाला, तर असं प्रायव्हेट गोष्ट सांगू नये, परंतु मी सांगतो, आपण सगळे हरे कृष्णाचे कुटुंबीय असे समजू आपण. तर मी ज्यावेळेला 13-14 वर्षाचा होतो त्यावेळी माझ्या मातोश्रीला देवाज्ञा झाली, ती निघून गेली आणि माझ्या वडील दुसरीकडे राहायचे. मी एकुलता एक होतो आणि घरी कोण नव्हतं स्वयंपाक बनवायला. आणि त्याच्यानंतर माझा मुख्य आहार म्हणजे चहा आणि चहा बरोबर पाव बटर खाणे, एवढंच होतं. कोणा स्वयंपाक येत नव्हता आणि इतर कोणी नातेवाईक नव्हते मदत करायला. आणि मग कालांतराने मी लगेच 16-17 वर्षी इस्कॉन मध्ये आलो आणि आल्यानंतर हाच प्रश्न जे मनीषा चौधरी माताजींनी विचारला तोच माझ्यासमोर उभा ठाकला. आता कधीतरी जेवायला म्हणायचं पाहुण्याकडे गेल्यावर, बहिणींच्या गावी गेल्यावर, त्यांची लग्न झालेली, पण त्यांना कसं सांगणार की बिना कांदा लसणाचं करा म्हणून? बरोबर, हॉटेलमध्ये काय करणार? मग मी काय केलं, पहिल्यांदा ज्यावेळेस लोकांना माहिती नव्हतं त्यावेळी त्यांनी स्वयंपाक चांगला बनवला माझ्यासाठी. म्हटलं मला तोंड आलं, मी काय हे सगळं खाऊ शकत नाही तिखट, त्यापेक्षा मला दूध चपाती द्या, दूध भात द्या. म्हणजे काय झालं, कांदा लसणाचा प्रश्न मिटला आणि पोट भरून खाल्लं. ठीक आहे. कोणाच्या लग्नात गेलो तर त्यातले गोड पदार्थ खाणे किंवा ज्या पदार्थामध्ये कांदा लसूण नाही ते खाणे. आणखी एक गोष्ट मी केली, कधी कधी पाहुण्याकडे गेलो, माझी स्वतःची बिना कांदा लसणाची चटणी करून ठेवली होती. बहिणीकडे गेलो तर गेल्या गेल्या तिला सांगायचा खाऊ देताना, हे तू चटणी तुझ्याकडे ठेव आणि आजचा स्वयंपाक सगळ्यांसाठी हातूनच कर. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, बिना कांदा लसणाची चटणी ही कांदा लसणाच्या चटणीपेक्षा जास्त चांगली असते. मिरची पावडर जी असते लाल, त्याच्यापेक्षा जास्त चांगली लागते. तुम्ही येऊन खाऊन बघा आमच्याकडे. तर त्या बहिणीच्या घरी कुणाला कळतच नव्हतं की बिना कांदा लसणाचे जेवण आहे आज. तर असे काही प्रॅक्टिकल उपाय भगवंत सुचवतात. आपण कुणाच्या लग्नाला गेलो तर बिना कांदा लसणाचे पदार्थ खाऊ शकता तुम्ही, किंवा हॉटेलमध्ये गेलो तर जैन थाळी मिळतेच, ते खाऊ शकता तुम्ही. तर सर्वात जास्त प्रवास करणारे लोक हरे कृष्णाचे आहेत, माहितीये का? ब्रेकफास्ट मुंबईत तर लंच पुण्यामध्ये असतो आणि डिनर बँगलोरमध्ये कधी कधी एका दिवसात. तर ह्या लोकांचं कसं होतं, तर हे सगळे प्रॅक्टिकल सोल्युशन भगवान श्रीकृष्ण सुचवतात. तुमची तळमळ जर असेल ना, कृष्ण मदत करतात. असं तो शक्य आहे ते. त्यामुळे मला काही अडचण आली नाही. आम्ही आमच्या प्रत्येक भक्तांना बघतोय, आम्ही भगवंत मदत करतात अशा रीतीने. होतोय, शक्य आहे. उलट हेच लोक परत परत म्हणतात, अरे तिला तिला बिना काय ते कांदा घातलाय खाऊ नको, ते भजी कांद्याचे आहेत, तुला दुसरं भजी करून देते म्हणते. सुरुवातीला थोडा त्रास होतो, महिना 2 महिने 6 महिने तेवढंच. 6 महिन्यानंतर हे लोक सगळे मदत करतात. आणि हा त्रास का होतो, कृष्ण आपले परेशान होतात. खरंच हिला मी पाहिजे का नको म्हणून कृष्ण त्रास देत असतात ते. आणि 6 महिने आपण दृढ निश्चय दाखवला की मग परत कृष्ण मदत करतात ह्याच लोकांच्या माध्यमातून. अरे प्रभूजी उसमें कांदा डाला है, उसमें प्याज आहे म्हणतात हे लोक. स्वतःच सांगतात. ठीक आहे माताजी, पुढे गेला चौधरी माताजी. गेले. तर सुरुवातीला थोडा त्रास होतो, हे तुम्हाला सांगितलेल्या उपाययोजना तुम्ही करा. ठीक आहे. पुढचा प्रश्न. ओके, आनंद साना प्रभू विचारा तुम्ही. हा, आनंद साना कुठे आहेत बरे? हा बोला बोला. नमस्कार. बोला ना प्रभूजी. बोला. मी 1 तारखेपासून भगवद्गीता श्रवण करतोय. श्रवण केल्यानंतर 2-3 दिवस मनात पॉझिटिव्ह विचार राहतात, सकारात्मक विचार राहतात. 2-3 दिवसानंतर परत मनामध्ये ना विकर्म येतात, म्हणजे पाप कर्म करण्याची इच्छा होते. थोडक्यात म्हणजे दारू पिणे, म्हणजे बियर पिणे किंवा मांसाहार करणे, व्यभिचार करणे, वासना येते मनामध्ये. असं का होतं? ती गोष्ट समजा माझ्या हातून घडून गेली ना, तर वाईट वाटतं, पश्चाताप होतो. असं करायला नको होतं असं वाटतं. पण मग पुन्हा तीच रुटीन 2-3 दिवसानंतर. त्याचं कारण असं आहे. हा, खूप खूप धन्यवाद, तुम्ही प्रामाणिकपणे आपलं हृदय व्यक्त केला. खूप चांगलं, याला खूप धाडस लागतं आणि प्रामाणिक लागतं असं विचारण्याला. आमचे क्लासेस तर रोज चालू आहेत 1 जून पासून. एकही दिवस आम्ही बंद नाही केलं. 7वा दिवस आहे आजचा. बरोबर बरोबर. मग तुम्ही कुठला दिवस मिस केला? रोजच क्लास चालू आहे. मी कालचा दिवस मिस नाही, म्हणजे 5वा अध्याय होता ना, त्या दिवशी रिचार्ज नव्हतं म्हणून श्रवण झालं नाही. आणि काल श्रवण झालं पण संध्याकाळी वासना आली आणि 3ऱ्या दिवशी 3 तारखेला वासना आली. तर कसं आहे, हे आपण सगळं ज्ञान प्राप्त करतोय. हे असं केलं पाहिजे, असं केलं पाहिजे, हे तुमचं सगळं ट्रेनिंग चालू आहे प्रयोगशाळेमध्ये. उरलेले जे 22 तास आहेत, 23 तास आहेत, हे आपले अंमलबजावणीचे तास आहेत. आपण फक्त ऐकत आहोत. म्हणजे कसं, शिकारी आएगा
आएगा, दाना डालेगा, जाल बिछाएगा, फसना मत. एका पोपटाला शिकवण्यात येतं, शिकारी आएगा, दाना डालेगा, जाल बिछाएगा, फसना मत. ते पोपटपंची करत असतो. शिकारी आएगा, दाना डालेगा, जाल बिछाएगा, फसना मत. शिकारी येतो, दाणे टाकतो. तो पोपट बोलत असतो, शिकारी आएगा, दाना डालेगा, जाल बिछाएगा. तो खात खात बोलत असतो, शिकारी आएगा. शिकारी जाळ पण टाकतो, त्याला पकडतो, घेऊन जातो. जात असताना तो पोपट म्हणतो, शिकारी आएगा, दाना डालेगा, जाल बिछाएगा, फसना मत. फक्त भगवद्गीता ऐकून आपण शांत बसू नये. त्याच्यावरती सांगितलेली उपाययोजना जी आहे, होमवर्क हा केलाच पाहिजे. हरिनाम हे सतत घेतलं पाहिजे. हरिकथा या ऐकल्या पाहिजेत. आपण हे न केल्यामुळे वासना येतात. कसं आहे की आर्मी मध्ये एक स्लोगन आहे बघा, द मोर यू स्वेट इन पीस द लेस यू ब्लीड इन वॉर. म्हणजे तुम्ही शांततेत असताना किती कष्ट घेताना तेवढं तुम्हाला युद्धामध्ये आराम मिळेल. आर्मीचा स्लोगन आहे. तर तसं तुमच्या समोर ज्यावेळी वासना नाहीत, इच्छा नाही, त्यावेळी तुम्ही किती भगवंताचं चिंतन करता, त्यावेळेला भगवंत तुम्हाला संकटात मदत करतात. असं आहे. त्यामुळे तुम्ही सतत हरिनाम घ्या, हरिकथा ऐका. जवळपास कुठले भक्त असतील तर त्या भक्तांचा संग घ्या, तरच तुमच्या ह्या वासना नष्ट होतील. ठीक आहे. धन्यवाद. जय श्रीकृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्णा. म्हणजे शंकर मोरे राम चौधरी प्रभू यांचा प्रश्न आहे की कांदा लसूण का नको. संत असे म्हणतात की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, असे अभंग आपण अवघी म्हणतात. मिठाई माझी, हे सावता माळ्यांचा अभंग आहे. खूप चांगला अभंग आहे. ते एक महान वैष्णव होते. तर हे एक माळी होते, त्यांनी हे केलेलं आहे. तर कांद्याचं वर्णन हे शास्त्रामध्ये आहे. तुकाराम महाराज म्हणतात की कांद्यासाठी झाले ज्ञान, त्यांनी नाडिले चन. तर लोकांचं नडगत कुठं झाले, नोकल नडलेत कुठं, या कांदा मुळामुळे, कांदा लसणामुळे. तर कांदा आणि लसूण जे आहे ते शारीरिक आरोग्यासाठी चांगलं आहे, परंतु कांदा आणि लसूण जे आहे ते आध्यात्मिक प्रगतीसाठी चांगलं नाही. ज्या प्रकारे डायबिटीज झालेल्या माणसाला तुम्ही जर साखर खायला दिली तर डायबिटीज वाढेल. अगोदरच काम वासना असलेल्या व्यक्तीला जर तुम्ही आणखी कांदा खायला जास्त दिला तर त्याच्यामुळे आणखी वाढू शकते. त्यामुळे आपण लहान मुलांना म्हणतो, अरे आता खाऊ नको, कांदा लग्न झाल्यावर खायचा असतो. तर याच्यामुळे आपली चेतना खराब होते, म्हणून खायचं नाहीये. राहिली गोष्ट सावता माळ्यांची, तर एक महान वैष्णव होते, पांडुरंगाचे भक्त होते, ते सगळं काही करू शकत होते. आपण त्यांचं अनुकरण नाही करू शकत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की लोक नडलेत कुठं, ह्या पॅशनमुळे, या रजोगुणामुळे, कांदा इत्यादी पदार्थ खाल्ल्यामुळे. पुढे जर तुकाराम महाराजचा अभंग सांगितला तर फार परखड भाषेत ते ताकीद करतात. काम क्रोध बुचबुची, त्याच्यामुळे काम आणि क्रोध वाढतो. बुचबुची म्हणजे बुचबुचतो, वाढतो. आणि पुढचा शब्द मी उच्चारूच शकत नाही, का परखड आहे तुकाराम महाराजांचा. तुम्ही स्वतः उडून बघा अभंग तो. तर इतकं परखड तुकाराम महाराज त्याच्यावर सांगत आहेत. सावता माळी आणि बाकीचे साधू संत खाऊ शकतात, कारण ते तेवढे प्रगत आहेत, ते तेवढे शक्तिशाली आहेत. आपण नाही करायचं असं तुकाराम महाराज सांगतात. आपण त्या मार्गाला जायचं नाहीये. पुढचा प्रश्न. गणेश कुलकर्णी यांचा प्रश्न आहे की आपला जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या प्राण्यांचा जीव घेतला तर पाप आहे का. उदाहरणार्थ शेतात शेतकरीला साप दिसला की त्याला मारतात, कारण त्याला स्वतःच्या जीवनाची काळजी असते. ही हत्या पाप आहे का. अखंड भगवद्गीता जी आहे त्या अर्जुनाला हेच सांगायला, अर्जुना उचल ते धनुष्याने मार ते सगळ्या कौरवांना, कारण ते आततायी आहेत. आततायीर वदार हन, कृष्ण सांगतात भागवतामध्ये पहिल्या स्कंदामध्ये 7व्या अध्यायात येतं. जे लोक आपल्या घराला आग लावतात, जे लोक आपल्याला जीवे मारण्यासाठी येतात, लहान मुलांची हत्या करतात, किंवा तुमची जर पत्नी किंवा पती असेल त्यांना घेऊन जातात, पळवून जातात, तर त्या लोकांना तुम्ही ठार मारू शकता, असं शास्त्रामध्ये वर्णन आहे. 6 प्रकारच्या आतताई आहेत, त्या लोकांना ठार मारू शकतात. राहिली गोष्ट सापाची. 7व्या स्कंदामध्ये प्रल्हाद महाराज नरसिंहदेवाची स्तुती करताना सांगतात, मोदयत साधुरपे वृश्चिक सर्प हत्या. शेतातच काय, साप हा आपल्या घरी जरी दिसला तरी त्याला ठार मारावा, असं भागवताचं कथन आहे, माझं नाही. मी काय सर्पद्वेषी नाही, परंतु भागवत सांगतात मोदयत साधुरपी, साधूंना सुद्धा आनंद होतो सापाची हत्या केल्यावर, कारण सर्प हा अत्यंत ईर्ष्याळू प्राणी आहे. आणि तुम्ही म्हणाल की सगळेच साप काय विषारी नसतात, पण विषाची परीक्षा कधी घ्यायची नसते. तुम्हाला जोपर्यंत समजेल हा बिनविषारी आहे तोपर्यंत तुम्हाला तो चावून जाईल, कदाचित खोबरही असेल. त्यामुळे सापाला मारावं
असं भागवताच्या 7व्या स्कंदामध्ये प्रल्हाद महाराज नरसिंह देवाला स्तुतीमध्ये सांगतात. हे माझं मत किंवा प्रभुपादांचं मत नाहीये, हे ग्रंथराज व भागवताचं मत आहे. त्याच्यात काही वाईट नाहीये. पुढचा प्रश्न. हे कोण माताजी बघा, OnePlus नॉड घेऊन. हरे कृष्णा. मोबाईलचं नाव आहे OnePlus नॉड. अनम्यूट करा माताजी. हा हा बोला मग. अनम्यूट करा. हा तुमचा माईक चालू करा. माईक चालू करा. खाली असेल बघा लेफ्ट कॉर्नरला बटन. नाही माईक बंद आहे माताजी तुमचा माईक. लाल रंगाचे ते माईक आहे त्यावर बटन दाबा. नाहीतर तुम्ही टाईप करून पाठवा प्रश्न, हे वाचतील. हा आता हरे बोला. कृष्णा. हा हा, बोला बोला. बोला आता. हा हरे कृष्णा प्रभूजी, या बाबतीत मला एक प्रश्न विचारायचा आहे. हा. घरामध्ये डास किंवा पाली असतात ना, तर आपण त्यांना मारतो, तर ते पाप आहे का? तर एक पुणेरी पाठी मी वाचली होती. दोन अत्यंत सुंदर पाली 4 कष्टाळू कोळ्यांसहित आणि 1 डझनभर रागीट मच्छरांसहित आमची खोली भाड्याने देणे आहे. आपल्याला शास्त्रांचा आदेश असा आहे की आपण आपलं घर इतकं स्वच्छ ठेवलं पाहिजे, इतकं स्वच्छ ठेवलं पाहिजे, इतकं स्वच्छ ठेवलं पाहिजे, इतकं स्वच्छ ठेवलं पाहिजे की हे सगळे कोणी येऊच नाही. डासी, पाले, उंदर, घुस्या हे कोणी येऊच नाही. ढेकणं इतकं स्वच्छ ठेवलं पाहिजे. आणि आपण जर आळस केला, तुम्ही जर विचारलं की नाही, आपण जर आळस केला तर हे सगळे जनावर येणार आणि त्यांना जर मारलं तर आपल्याला पाप हे लागणार. हरे कृष्णा प्रभूजी, माझं घर आहे, आता बंगला आहे, ते पाठीमागे जंगल आहे. तर ते प्राणी तर सारखे असतातच. मग काय हा. करायला पाहिजे? काय नाही, त्यांना शोधून मारायचा प्रयत्न करू नका. घरी आले तर नाही मारा. घरातच असतात ना पाली आणि डास. साप आणि विंचू मारायचा आदेश आहे. साप आणि विंचू मारायचा आदेश आहे. तर ते घरी आले, तुमच्या अंगणात आले, कंपाऊंड मध्ये आले तर तुम्ही मारू शकता. किंवा समोर तुम्ही कुठे बाहेर फिरायला गेला, तुम्हाला दिसलं तर तुम्ही मारू शकता. एक तर तो मरणार, नाही तर तुम्ही मरणार. ठरवा कुणाला मारायचं. तेच तर अर्जुनाला सांगण्यात येत आहे. गीता त्याच्यासाठी काय. पुढचा प्रश्न. हरे कृष्णा प्रभूजी. धन्यवाद. कलियुग आहे आणि कलियुगाचा अंत निश्चित आहे आणि अशा प्रकारे होणार आहे. म्हणजे करोना आणि सुनामी सत्य आहे का? कलियुग आहे, कलियुगाचा अंत निश्चित आहे आणि तो कसा असा सुनामी आणि कोरोनाने होणार आहे का, हाच प्रश्न आहे ना. हो प्रभूजी. करोना आणि सुनामी केवळ सॅम्पल आहे. अजून मुख्य प्रलय यायचा आहे. 4,32,000 वर्षांचं कलियुग आहे. याच्यातील फक्त 5,000 वर्षे संपलेली आहेत. अजून 4,27,000 वर्षे बाकी आहेत. त्याच्यानंतर कलियुगाचा अंत होणार आहे आणि त्यावेळेला भगवान कल्की येणार आहेत. म्लेच्छ निवह निधने कली यसी करवालम धूमकेतुम इव किमपि करालम केशवधृता कल्की शरीर जय जगदीश हरे. जयदेव गोस्वामी सांगतायत की कलियुगामध्ये सर्व नास्तिकच लोक असतील आणि त्यावेळेला शेवटी कल्की भगवंत येतील. कल्की जगतपती कल्की येऊन सर्वांचाच विनाश करतील. त्यावेळेला भगवद्गीता नाही, त्यावेळेला कीर्तन नाही, प्रवचन नाही, काय नाही. सर्व तलवार घेऊन सगळ्यांचा वध करणे एवढंच कार्य, दुसरं काही नाही. पण ते कलियुगाच्या शेवटी म्हणजे कोरोना सुनामी काय हे छोटे छोटे सॅम्पल आहे. पुढचा प्रश्न. परितोष सबनीश प्रभूजी यांचा प्रश्न आहे की विद्यादान, जलदान, भूदान, गोदान, कन्यादान यांच्याबद्दल काय मत आहे तुमचं? हे सगळं चांगलं आहे. विद्यादान मध्ये भगवद्गीता दान करा. कन्यादान मध्ये त्या कन्याला वैष्णवी बनवा आणि एखाद्या वैष्णवाला द्या. भूदान मध्ये भू द्यायची असेल तर एखाद्या मंदिरला द्या किंवा तुम्ही स्वतः उभा करा मंदिर कृष्णाचं. आणि कुठलं धनदान जर करायचं असेल तर प्रचारासाठी, श्रीकृष्णाच्या संकीर्तनाच्या प्रचारासाठी तुम्ही द्या. जे काही करायचं ना आपल्याला, यत करोशी यदशनासी यज्जोहोसी ददासी तत्कृष्ण यत तपस्यासी कौते तत्कृष्ण मदर्पणम. हे कुंतीपुत्र अर्जुना, तुला जे काही दान द्यायचंय, तपस्या करायचं, जे काय करायचं ते मला कर. तुम्हाला पैसा द्यायचा आहे
तर भगवंताचा प्रचार करण्यासाठी पैसा द्या. तुम्हाला जमीन द्यायचे, भगवंताचं मंदिर बांधण्यासाठी जमीन द्या. तुम्हाला अन्नदान करायचंय, करा तुम्ही. ढीगभर, क्विंटल क्विंटल, टनभर वजन बनवून तुम्ही प्रसाद बनवा आणि लोकांना वाटा. जसं इस्कॉन मंदिर बघा आता. कोविडमध्ये पहिल्या वेव्ह मध्ये तर आम्ही रोज 25,000 धारावीतल्या झोपडपट्टीतल्या लोकांना जुहू मंदिरातर्फे अन्नदान करत होतो. किंवा आम्ही मिड डे मील स्कीम आहे, ते आम्ही अन्न बनवतो. चांगलं पौष्टिक अन्न असतं, स्वच्छ हायजेनिक बनवलेलं, ते देवाला अर्पण केलेलं असतं, मग लोकांना वाटतं. पुढचा प्रश्न. शंकर मोरे प्रभूजी यांचा प्रश्न आहे की हरे कृष्ण, आज महिला कायद्याचा गैरफायदा घेऊन पोलीस, कोर्ट, शासन हत्या करतायत. निष्पाप पीडित पुरुष आणि त्यांच्या मुलांची फसवणूक करतायत. त्यांच्याबद्दल काय मत आहे? आता हा फार नाजूक प्रश्न आहे. काय तर महिला कायद्याचा आधार घेऊन पुरुषांचं शोषण होत आहे, असा एक प्रश्न आहे. बरोबर, हाच प्रश्न आहे ना? हो. तर हा फार नाजूक प्रश्न आहे. केस टू केस हा डिफरन्स असतो. आता 498 जे आहे, हुंडाबळीचा कायदा आहे, आणि या कायद्याचा आधार घेऊन बऱ्याच महिला जे आहेत ते नवऱ्याला धमकी देतात. बघा, नाहीतर तुमच्या केस करते बघा, किंवा मुलीच्या आईवडील पण नवऱ्याला त्रास देतात. असं होते बऱ्याचदा. परंतु याच कायद्याचा आधार घेऊन कित्येक मुलींचा जो संसार आहे तो नीट सुद्धा होतो. बऱ्याचदा जी मुलं आहेत ती जे आहेत ते मुलींना त्रास देतात, नवरी मुलीला त्रास देतात. त्यावेळी याच कायद्याचा आधार घेऊन त्यांचं नांदणं व्यवस्थित लागतं. आणि याचा मला चांगला अनुभव आहे. माझ्या काही नातेवाईकांपैकी मुलींना, माझ्या भाचीलाच त्रास देत होते त्याचे पती वगैरे. त्या लोकांनी 498 चा उपयोग करून त्या मुलाला दमदाटी केली, आणि नंतर त्याचा नवरा बायको सुखाने राहत आहे. ही केस टू केस डिफरन्स असतो. कधी मुलगी त्याचा गैरफायदा घेते, कधी मुलगा त्याचा गैरफायदा घेतो, असं आहे. त्यामुळे त्याला जनरल स्टेटमेंट बनू शकत नाही, असं आहे. शंकर मोरे, माईक अनम्यूट करा सर. हा बोला. असं आहे की मी खरं म्हणजे सामाजिक शैक्षणिक कार्य करणारा, मी हुंडाबळीच्या म्हणजे हुंड्या विरोधी असणारा, स्त्री मुक्तीचा पुरस्कार करणारा आणि परमेश्वर विश्वास ठेवून जाणारा माणूस. मला खरं म्हणजे लग्नच करायचं नव्हतं, कारण कौटुंबिक माझा मोठा भाऊ, छोटा भाऊ हा मेंटल रिटायर्ड असल्यामुळे आणि त्यांची 18 वर्ष सेवा करण्यामध्ये माझा विषय गेला. माझी जिद्द होती, परमेश्वर विश्वास होता की ते चांगले होते, मी ते चांगले केले. आणि माझी अट होती लग्नाच्या वेळेला की मला काही नको, तुम्ही श्रीमंत असाल वगैरे काही नाही, मी परमेश्वरी भक्ती करणार आहे, विद्यार्थ्यांची सेवा करणार आहे, ते माझं दैवत आहे. विद्यार्थी हा माझं एक परमेश्वराचं अडळ स्थान आहे, तर ते मला जपायचं आहे. असं असताना सुद्धा 40% पण आपण नसलेल्या बाईशी तिने आता 72% दाखला घेतला, 40% तू त्यामध्ये घ्या. माझ्यावर आणि मुलावरती 10 वर्षांनी बाळ झालं, बाळ नव्हतं, आत्महत्येची भाषा करणारी बाई, प्रेमाच्या प्रकरणामुळे, आणखी इतर प्रकरणामध्ये, व्यभिचारामध्ये म्हणा, वासनेमध्ये म्हणा, आम्हालाच घराच्या बाहेर केलं, मारझोड करून. मी तर 7 दिवस कोमात होतो, मुलगा होता, माझ्यावर अत्याचार केले, हॉस्पिटलमध्ये होतो, कोमात होतो वगैरे सगळं. पण पोलिसांनी काही केलं नाही, पोलीस साक्षीदार आहे. पण हॉस्पिटलमध्ये आलो, मलाच घरात घेतलेलं नाही, मुलालाही मारझोड करून बाहेर टाकलं, आणि पोलिसांनी अटेम्प्टिव्ह मर्डर 307 कलम, विविध कलम लावली. तर मी माझा आजपर्यंत खळू पडू दिला नाही. जवळजवळ 4 अधिक व्याख्यानं झाली. घराबाहेर आम्हाला ठेवलं एका ड्रेसवरती. महाराज, मला हे म्हणायचं आहे की मी भक्ती सोडलेली नाही. तिने कुराण, बायबल वगैरे हे सगळं, ज्ञानेश्वरी वगैरे, नवनाथ वगैरे ग्रंथ विकले रद्दीत, माझ्या आईवडिलांचे फोटोवरती लाथा मारल्या, सगळं केलं. आता हे सगळं पोलिसांनी डोळ्याने बघितलेलं आहे. तर अशा अवस्थेमध्ये कोर्ट, पोलीस आणि हे मुख्य राज्यकर्ते जे आहेत, ज्यांनी खरं म्हणजे मी ते दोष देतो तो काँग्रेसला, तर त्यांनी मोरे साहेब की केस टू केस महाराज, तर कोर्टात सुद्धा जजमेंट आहे सुप्रीम हायकोर्टाची, तरी न्याय दिला जात नाहीये. तर अशा परिस्थितीमध्ये मुलाने म्हणजे ती मला आत्महत्या प्रयत्न केले. 4 महिने त्याला मुद्दा मेंटल करण्यासाठी नेला, साक्षी पुरावा नष्ट व्हावा म्हणून. माझ्याकडेच असतो आणि मी मुलगा बाहेरच आहोत. आम्ही स्वतः आता सर, आपली चर्चा ही चालली आहे की हे जे काही स्त्रियांच्या बाजूने जे कायदे आहेत त्याचा बरेच लोक गैरफायदा पण घेतात. हे मान्य, मी तुम्हाला सांगितलं, आणि हे मान्य आपल्याला. आणि दुसरी गोष्ट, जसं तुम्ही आता भोगत आहात, ते तुमचा अनुभव झाला, त्याचा गैरफायदा घेतात. दोन्ही बाजूने आहेत. काही पुरुषही गैरफायदा घेतात, काही स्त्रियाही गैरफायदा घेतात. आता ती सध्याची जी कायदे प्रणाली आहे ना, ती काही एवढी सफळ संपूर्ण नाहीये. पूर्वीचे राजे चक्रवर्ती सम्राट होते, युधिष्ठिर महाराजांना माहिती होतं, त्यांच्या समोर एक केस आली होती की एका व्यक्तीची हत्या झाली होती. त्याच्यामध्ये ब्राह्मण इन्व्हॉल्व्ह होता, एक क्षत्रिय इन्व्हॉल्व्ह होता, एक वैश्य इन्व्हॉल्व्ह होता,
आणि एक शूद्र इन्व्हॉल्व होता. तर युधिष्ठिर महाराजांनी विचारलं की तुम्ही कोण कोण आहात? तर एक शूद्र होता. युधिष्ठिर महाराज म्हणजे ह्याला कायदा जास्त माहिती नाही, ह्याला मी माफ करतो. वैश्य यांनी पैशासाठी केलाय, त्याला 10 लाख रुपये दंड देतात. क्षत्रिय म्हणजे सर्टन अमाऊंट, क्षत्रिय हा तर कायद्याचा रक्षक आहे आणि भक्षक का झाला, त्यामुळे ह्याला मी चांगला दंड देईन. आणि ब्राह्मणाला मी दंड देऊ शकत नाही, त्याचा दंड कृपाचार्य करतील. तर तो ब्राह्मण म्हणला मी आगीने प्रवेश करेन. तर युधिष्ठिर महाराज त्या ठिकाणी म्हणतात सगळ्यांना एका कायद्याने आपण तोलू शकत नाही, मोडू शकत नाही. त्यासाठी एक चांगले चक्रवर्ती सम्राट लागतात जे राजर्षी असावे. सध्याची कायदे प्रणाली इतकी सुयोग्य नाही. हरे कृष्ण. धन्यवाद. पुढचा प्रश्न. माईक अनम्यूट करा. कोण आहे? माईक हा कोण आहे? सोहम. हा सोहम कुलकर्णी. बोला सोहम. हा बोल आता. सर काही जणांना अभ्यास करायचं मन नाही होत तर काय करावे? वा, खूप छान प्रश्न आहे. कोणाला आवडेल अभ्यास करायला सांगा ना. ते रसायनशास्त्राचे केमिकल कंपाऊंड, बायोलॉजीचे सूत्र, भूमितीचे प्रणय प्रमेय आणि गणिताचे ते सूत्र, कोणाला आवडते ते सनावळ इतिहासाचे पाठ करायला. हे सगळं शिक्षण आहे. परंतु अर्जुनाला सुद्धा आवडत नव्हतं युद्ध करायला, नको म्हणत होता. पण एक कर्म म्हणून, कर्तव्य म्हणून करायला लागणार की मी विद्यार्थी आहे, अभ्यास हे माझं कर्म आहे, तर मला हे केलंच पाहिजे. अर्जुनाला पण आवडत नव्हतं. एखादी गोष्ट आपल्याला जर आवडत नसेल परंतु ते करणे अनिवार्य असेल तर कर्तव्य म्हणून करायची, मला केलंच पाहिजे, दुसरं काही मला मार्ग नाही. कर्तव्य म्हणून करणे गरजेचं असतं. त्याला चॉईस नसते. जसं आपण आजारी पडलो तर कडू गोळी जी असते, औषध कडू जरी असलं तरी प्यायलाच हवं. त्या प्रकारे आपल्याला आता अभ्यास करणे विद्यार्थी दशेमध्ये हे कर्म आहे, तर ते केलंच पाहिजे. कर्मण्येव अधिकार असते, आपण ते केलंच पाहिजे. त्याला सुटका नाहीये, त्याला सुट्टी नाहीये, ते केलंच पाहिजे. जरी आवडत नाही अभ्यास करायला पण केलं पाहिजे. अशा कित्येक गोष्टी आपल्याला ज्या आवडत नाहीत तरी त्या आपण करतो. किती लोकांना वाटतंय की आपण टॉयलेटला जाऊन बसावं सकाळ सकाळी उठून दरवाजा बंद करून, आवडतंय का? पण जावंच लागते ना, जावंच लागते. अशा कित्येक गोष्टी त्या आपल्याला आवडत नाही ते करावेच लागतात. किंवा किती लोकांना असं वाटतंय की आपण आईने केलेली मेथीची भाजी किंवा पालेभाजी खावं. बऱ्याच लोकांना आवडत नाही. मला हे काय आवडत नाही, तू मला काहीतरी चीज पिझ्झा पास्ता करून दे, मग मी खातो पनीर वगैरे, बरोबर. पण ते खावं आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे, तुमच्या भविष्यासाठी चांगलं आहे. तुम्ही अभ्यास करावा, तुम्ही करा. ठीक आहे. हरे कृष्ण. गुरुजी मला विचारायचं आहे, हा, 10वीला सर्वात जास्त महत्व कावळ्याला का असतो? हा खूप चांगला प्रश्न आहे. लोकांनी ऐकलं, 10व्याच्या दिवशी आपण दशपिंड दान करतो त्यावेळेला कावळ्याला महत्व का असतं. तर एकदा काय होतं, रावण आहे ना, रावण लंकाधिपती रावण यांनी सीतेचं हरण केलं आणि रावणाने त्यांचा प्रभू श्री रामचंद्राने त्याचा वध केला. यांनी एक भला मोठा यज्ञ अरेंज केलेला असतो आणि हा यज्ञ केवळ दर्शनाने, या यज्ञाच्या केवळ दर्शनाने लोकांना वरदान प्राप्त होत असतं. परंतु एक प्रॉब्लेम असतो, रावणाने या यज्ञाला केवळ राक्षसांनाच बोलवलं असतं, देवी देवतांना बोलवलेलं नसतं आणि त्यांना एंट्री पण नसते. कंपाऊंड आलं असतं, पास असतो, कुपन असतं, त्या पासवरती जात एंट्री असते. काय म्हणतात ते, कोड असतो, कोड. तर कोडवरती जात एंट्री असते. देवी देवतांना ते कोड दिलेला जात नाही. मग त्यावेळेला चोरून मोरून हे जे देवी देवता तिथं तो यज्ञ अटेंड करतात, उपस्थित राहतात. कोण कोण? इंद्रदेव येतात, चंद्र येतात, सगळे देवदेवता येतात. कुठल्या? वेगवेगळ्या पशु पक्ष्यांच्या रूपामध्ये येतात. इंद्र मोराचं रूप धारण करून येतो आणि यमराज आहेत ना, हे कावळ्याचं रूप धारण करून येतात त्या यज्ञाला. आणि आल्यानंतर यज्ञ सफळ संपूर्ण होतो, रावणाचे लक्ष देत नाही, सगळे निघून जातात. आणि जात असताना हे वेगवेगळे देवदेवता ज्या ज्या पशु पक्षाचं रूप घेतले त्या त्या पशु योनीला, त्या त्या पक्षाच्या शरीराला, त्या जातीलाच वरदान देतात. इंद्रदेव म्हणतो मोराला की तुझं रूप घेतल्यामुळे मला हे प्राप्त झालं, तर तुला माझ्यासारखे सहस्त्र नयन असतील. म्हणून मोराच्या पिसाऱ्याला डोळे आहेत बघा सगळे, आठवते? तर ते इंद्राचा आशीर्वाद आहे. आणि इंद्र ज्यावेळेस पाऊस पडतो ना, त्यावेळेस काय होतं, मोर नाचायला लागतो. नाच रे मोरा आंब्याच्या मनात, वनात नाच, काळ्या काळ्या रानात. काय ना ते गाणं, नाच रे मोरा
आंब्याच्या वनात नाच. तर हे इंद्राचं वरदान आहे, म्हणून इंद्र वर्षा करतो त्याला मोर नाचतो. सगळे देवदेवता देतात, शेवटी बारी येते यमराजाची. यमराज म्हणतात कावळ्याला, ए बाबा माझं कार्यक्रम चालवतो मेल्यानंतरच. ज्यावेळेला एखादा जीवात्मा शरीर सोडेल तर त्याच्या क्रियाविधी सफळ संपूर्ण होतील, ज्यावेळेला तू त्याचा नैवेद्य ग्रहण करशील, स्पर्श करशील. तर यमराजांचं वरदान आहे त्या कावळ्याला, म्हणून त्या कावळ्याला स्पर्श आहे असं आहे ते. मग पुढचे त्याच्या क्रियाविधी सुरू होतात, यमराज त्याला अकाउंटमध्ये घेतात, चला त्याचं उद्धाराचं कार्य चालू करू म्हणतात असं आहे ते. बाकीच्या अनेक कथा, ही छोटीशी कथा सांगितली, भरपूर आहे त्याच्यामध्ये काय काय. पुढचा प्रश्न. हरे कृष्ण. अजून जर कोणाचे काही प्रश्न असतील ऑनलाईन त्याने डायरेक्टली विचारू विचारा शकतात. किंवा आपण थांबू आता. हा काय बघा. ओके, कोणी आहे का अजून? ओके, हा विशाल साडवी, हा विचारा. एक शेवटचा प्रश्न घेऊया आपण विशाल साडवी यांचा. हा नमस्कार. हरे कृष्ण. माझा प्रश्न असा आहे की आपण उच्चारताना म्हणजे दोन शब्द म्हणजे संस्कृतमध्ये आपण हरे कृष्ण म्हणून बोलतो, कृष्ण, आणि बाकीचे जे लोक आहेत किंवा जे लोक भजन करतात ते कृष्णा म्हणून म्हणतात. तर कोणतं बरोबर आहे, कृष्णा म्हणावं की कृष्ण म्हणावं? कृष्ण. तर हा एक साधा प्रश्न आहे छोटासा. हरे कृष्ण. कृष्णा नाही, कृष्ण. कृष्ण. आणि एक प्रश्न आहे की जेव्हा आपण भक्ती म्हणजे आता वाटतं की करावी, भक्ती मार्गावरतीच जावं किंवा खूप करावं, भक्ती मार्गामध्ये जावं, पण आवडतं पण काही आपल्यामध्ये कला नाही आहेत, म्हणजे भजन गाऊ शकत नाही किंवा काही वाद्य वाजवू शकत नाही किंवा काहीच नाही, फक्त आवडतं, म्हणजे श्रवण करायला फक्त आवडतं आणि त्याच्यामध्ये खूप हे आहे, इच्छा आहे की ते ऐकत राहावं किंवा असं करत राहावं, पण आपल्याकडे काहीच कला नाही. तर मग ती भक्तीमध्ये कसं त्याच्यामध्ये हे कसं होणार? खूप छान प्रश्न आहे. आपल्याला काही गायन वगैरे काही कला नाही आहे, तर आपण भक्तीत प्रगती कशी करावी? तर भक्तीत प्रगती करण्यासाठी तुमच्याकडे कोणत्याही कलागुणाची अपेक्षा नाही. गजेंद्र हत्ती होता, त्याच्याकडे कुठलंही कलागुण नव्हतं. द्रौपदी एक स्त्री होती, तिला कुठलाही कलागुण नव्हतं तिच्याकडे. जनाबाई एक स्त्री होती, जात्यावरती दान जळत तिने पांडुरंगाची प्राप्ती केली, बरोबर. तर भगवंताला प्राप्त करण्यासाठी कुठलेही भौतिक कलागुण असण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला वाचायला लिहायला नाही जरी आलं तरी तुम्ही भगवंताची प्राप्ती करू शकता. अंतःकरणातून नामस्मरण करणे हीच एक बेसिक कंडिशन आहे, अंतःकरणातून, बस, आणखी काही नाही. बाकी भगवंताची प्राप्ती तुम्हाला वाचल्यामुळं किंवा मी जेवढे श्लोक सांगतो तसं बोलल्यामुळं, प्रवचन दिल्यामुळे होत नाही. नायम आत्मा प्रवचने न लभ्यो. भगवंताची प्राप्ती प्रवचन देऊन सुद्धा होत नाही. मग मी का द्यायला प्रवचन? कारण तुम्हा स्वतः सगळ्यांचं उद्बोधन होईल म्हणून प्रवचन देते. मला भगवंत प्रवचन देण्याला प्राप्त होणार नाही, मला भगवंत माझं नामस्मरण केल्यामुळेच होईल. हा, मी ही सेवा करत आहे, माझ्या सेवेवरती प्रसन्न होऊन भगवंत मला आशीर्वाद देतील. परंतु ही एकच मार्ग नाही. आता कित्येक लोक प्रवचन नाही देऊ शकत, त्यांचं काय? त्यांना भगवंत मिळणार नाहीत का? नक्की मिळणार, त्यांना नक्की मिळणार. आता कित्येक माता भगिनी आहेत, त्यांना भाकरी थापायला माहिती आहे सगळं, फक्त एवढंच माहिती आहे, ते कसं प्रवचन देणार? उलट त्यांना लवकर भगवंत प्राप्त होतात. असं आहे. भगवत प्राप्तीसाठी कुठलं भौतिक बंधन नाही, कलागुणाची गरज नाही. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जोशी, हा विचारा गुरुजी, तुम्ही माईक अनम्यूट करा आणि विचारा. बोला जोशी साहेब. कुणीकडे बघा माईक. तुमचा. हा, आता बोला. नमस्कार गुरुजी. नमस्कार. काही लोक आजकालच्या जगामध्ये जी काही क्रिया म्हणजे एखादी व्यक्ती मृत पावल्यानंतर जसं दशक्रिया विधी असतील किंवा त्याच्या पुढचे काही विधी असतील ते करत नाहीत आणि त्याच्यामुळे आत्म्याच्या पुढच्या म्हणजे जे काही त्याचा मार्ग असेल त्याला गती लाभते की नाही लाभत? खूप महत्वाचा प्रश्न आहे ब्रिजेश प्रभू विचारतायत. तर आत्म्याचे जे अंतसंस्कार आहेत आणि त्याच्यानंतरच्या दशक्रिया विधी 12वा 13वा आणि 14वा जे असतं किंवा त्यांना देवात मिळवणं जे असतं, ह्या सगळ्या विधी केल्या पाहिजेत, नाहीतर त्या आत्म्याची आत्मोन्नती होत नाही. पिंडदान वगैरे ते केलं पाहिजेत, नाहीतर त्याची होत नाही. आता हे सगळे कर्मकांडी अनुष्ठान आहेत. याच्यासाठी काही खर्च असतो. काही लोक इतके गरीब असतात की हेही करू शकत नाहीत. तर त्यासाठी काय सांगितलंय, त्याच्याकडे काहीच पैसे नाही सगळं करायला, त्यांनी दक्षिणेकडे तोंड करायचं
दक्षिणेकडे तोंड करायचं, ठो 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 बोंबलायचं, रो 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 मोठ्याने. तर ह्याचे सगळे अनुष्ठान पूर्ण होतात. हे सगळे अंत्यविधीचे संस्कार त्याच्यात पूर्ण धरले जातात. हे एक आहे. दुसरं, हे कर्मकांडीय सोल्युशन आहे. मी तुम्हाला भागवत धर्माचं सोल्युशन सांगतो जे सर्वोत्तम आहे. सर्वं करोति निश्चिद्रम हनु संकीर्तनम तव. तर अशा वेळेला काय केलं पाहिजे, आपण जेवढं शक्य आहे तेवढं दशक्रिया विधी पिंडदान केलं पाहिजे. परंतु ह्या सर्वांच्या जोडीला हरिनाम संकीर्तन ठेवलं पाहिजे. जसं आता माझे गेल्या 1 महिना 2 महिन्यापूर्वी माझे पिता महाराज, माझे पिताश्री हे वैकुंठाला गेले. माझ्या समोर त्यांनी शरीर सोडलं हरिनाम घेत घेत. त्यावेळी आम्ही हरिनाम करत होतो. मी, माझी बहीण आणि बाकी भक्त कीर्तन करत होतो. त्यांनी पण हरिनाम घेतला. पांडुरंगाचा फोटो दर्शन घेत होते ते आणि गेले. त्यावेळेला त्यांचं शव असं समोर ठेवलंय. आम्ही सर्व भक्त मंडळी एकत्र येऊन कीर्तन केलं. स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करताना कीर्तन केलं. त्यांचं ज्यावेळेला रक्षा विसर्जन करतो त्यावेळेला कीर्तन केलं. त्याच्यानंतर सलग कीर्तन चालू होतं. दशक्रिया विधीला कीर्तन केलं. त्याच्यानंतर 13वेला कीर्तन केलं. त्यानंतर 14वेला कीर्तन केलं. सर्वं करोति निश्चिद्रम अनु संकीर्तनम तव. तर हे संकीर्तन जे आहे ते जीव गोस्वामी सांगतात 500 वर्षापूर्वी सांगतात की प्रत्येक कर्मकांडी अनुष्ठानाबरोबर हरिनाम संकीर्तन जोडलं पाहिजे. सर्वं करोति निश्चिद्रम अनु संकीर्तनम तव. तर त्यावेळेला त्या आत्माला केवळ स्वर्ग प्राप्ती नाही होत, तो वैकुंठाला जातो तो आत्मा हरिनाम संकीर्तनामुळे. त्याच्यामध्ये सर्व काही विधी येऊन जातात. हा पहिला मुद्दा. हा तुम्हाला भागवताचं सोल्युशन सांगितलं. आणि तुम्ही जर यथायोग्य 10व 13 वगैरे केलं तर तो आत्मा जो आहे तो त्याला सद्गती प्राप्त होईल. सद्गती म्हणजे काय, तो स्वर्गात जाईल, वैकुंठाला नाही जाणार. पण तुम्ही हरिनाम केला तर तो भगवत धामाला जाऊ शकतो. आणि हे करावं, हरिनाम संकीर्तन सर्वांनी करावं. जन्मलाभ परपुंसाम अंते नारायण स्मृती. मृत्यूचा म्हणजे जीवनाचा लाभच आहे, मरताना हरिनाम आलं पाहिजे. जर एखादा व्यक्ती शरीर सोडत असेल तर त्या मुखातून हरिनाम आलं पाहिजे. काही करून मुखातून हरिनाम आलं पाहिजे. त्यांना आपण मदत केली पाहिजे हरिनाम घेण्यासाठी. तर त्यावेळेला हे मानवी जीवन संपूर्ण होतं. उद्या आपण पाहू की मानवी जीवनाची परीक्षा म्हणजे मृत्यू आहे. उत्तर म्हणजे हरे कृष्ण महामंत्र आहे, हरिनाम आहे. ते याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. हा सगळा अट्टहास आहे तो शेवटचा दिवस गोड होण्यासाठी, हरिनाम घेण्यासाठी. आपण जे काय आम्ही जे भक्ती करत आहोत ते एवढ्यासाठीच आहे की मृत्यूच्या वेळेला हरिनाम आलं पाहिजे. आणि नंतर सुद्धा क्रियाला सुद्धा मुलांनी, नातेवाईकांनी हरिनाम घेतलं पाहिजे. तर ते अनुष्ठान सफळ संपूर्ण होतं. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थांबूया. आपण आज आपण आज इथं थांबूया. तर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप आभार. आणि श्रीमान कृष्ण भजन प्रभू यांचे खूप खूप आभार. प्रभूजींनी आज खूप सुंदर रीतीने यांच्या श्लोकाच्या माध्यमाने, आजच्या अध्यायाच्या माध्यमाने सांगितलं की कोणते वेगवेगळ्या प्रकारचे लोक हे भगवंताची उपासना करतात. आणि खूप सुंदरतेने त्यांनी सांगितलेलं आपल्याला या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांचं, आणि त्यांच्यात सगळ्यात श्रेष्ठ असा कोण आहे तेही त्यांनी सांगितलेलं आहे. प्रभूजी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. तुम्ही सर्व सकाळ सकाळी इथे उठून आलेत. आणि अजून 18 दिवस पूर्ण व्हायचे, 7च अध्याय झालेत, अजून 11 अध्याय बाकी आहेत. तर या भगवद्गीता बरोबर अध्ययनाच्या सोबत तुम्हाला असा अनुभव पाहिजे की कृष्णासोबत आहात आणि शेवटी तुम्हाला कृष्ण प्राप्त होतील. जसे अर्जुनाला दर्शन दिलं तसं तुम्हाला देतील. तुम्ही 18 दिवस कंटिन्युअस राहा. लोकसंख्या कमी करू नका. मी पाहत आहे काही लोकसंख्या कमी होत चालली आहे. तर बाकी जे लोक आपले गटांगळा खात आहेत त्यांनाही हात पकडून त्यांनाही हात द्या, इकडे आणा परत. आणि जे नाही आलं त्यांनाही आणा. असं नाही की पहिला अध्याय केला तर पुढे ऐकायचंय. कुणीही 7व्या 8व्या अध्यायापासून पण चालू करू शकतो. ठीक आहे. सगळ्यांना घेऊन या परत. धन्यवाद. जय ग्रंथराज श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. जय बोलने वालों की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता तुमच्या कार्यक्रमाबद्दल जो काही तुमचा फीडबॅक असेल तो तुम्ही ग्रुपवर शेअर करावा. हरे कृष्ण. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे.
हरे कृष्ण कृष्ण कृष्ण